ओके, गुड, गुड. चला स्टार्ट करू. बघा जवळपास आपल्या 3 टेस्ट झाल्यात आणि 3 टेस्ट सुरुवातीच्या ज्या काही टेस्ट होत्या नवीनच असल्यामुळं ॲन्सर रायटिंग तुम्ही पण सर्वच मुलं फर्स्ट टाईम करत होतात. ओके, गुड. ओके, सर्व क्लिअर आहे. करूया स्टार्ट आपण. बघा पहिलीच टेस्ट असल्यामुळं सुरुवातीला तुमचा पण अभ्यास नव्हता. 1 आठवड्यात साधारणतः आपला किती अभ्यास होणार नाही का? मग त्यानुसार थोडंसं मुलं जे काही होते ते टेस्ट वगैरे सुद्धा कमी देत होते आणि ज्या विद्यार्थ्यांनी वगैरे दिल्या होत्या त्याच्यातले बरेचसे विद्यार्थी होते की थोडासा नोट्सचा वगैरे रेफरन्स घेऊन टेस्ट सॉल्व्ह करत होते. मग वारंवार मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगत होतो, की बाबा जे काही टेस्ट आहे तुम्ही थोडासा जो काही तुम्ही स्टडी केलाय तो रिकॉल करण्याचा प्रयत्न करा आणि टेस्ट द्या. तर थोडीशी इम्प्रुव्हमेंट झाली असं म्हणायला काही हरकत नाही. आणि बऱ्यापैकी टेस्ट वगैरे असेल किंवा मुलं अभ्यास करून जे काही कंटेंट आहे ते रिकॉल वगैरे करून आपलं पेपरमध्ये उतरवत आहे. त्याबद्दल एक तुमचं एक इम्प्रुव्हमेंट झाली. त्याबद्दल तुमचं या ठिकाणी थोडंसं मी आभार व्यक्त करतो. ठीक आहे. कारण की जे तुम्हाला मी सांगत होतो ते तुम्ही फॉलो केलंय थोडक्यात. ठीक आहे. आणि आजच्या सेशनमध्ये आपण जी काही थर्ड टेस्ट असणार आहे आपली, तिचं आपण थोडक्यात एनालिसिस घेणार आहे. एनालिसिस इन द सेन्स बघा, जी काही आपली टेस्ट होती त्याच्यात तुम्ही कोणत्या गोष्टी करणं अपेक्षित होतं आणि पेपर आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे पेपर मी इथं प्रेझेंट करणार आहे. एक कॉमन काही चुका करतात अजून पण मुलं आणि ज्या आपल्याला पुढे करायच्या नाहीत. म्हणजे आपलं आपण स्टार्टच केलेलं आहे आपलं प्रिपरेशन. तर पुढे ज्या काही चुका असतील कॉमन त्या आपण टाळायच्या आणि एक बेस्ट प्रेझेंटेशन आपल्याला कसं असतं ते मी काही पेपरच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. काही-काही मुलं आहे खूप टॉप क्वालिटीचं त्यांचं ॲन्सर रायटिंग असेल किंवा वेगवेगळे फॉर्म्स ऑफ प्रेझेंटेशन जे आहेत आणि त्याच्यामध्ये डायग्राम्स वगैरे असतील, एक मांडणी करायची पद्धत असेल, इंग्लिश करण्याची पद्धत वगैरे असेल, असे खूप छान मुलं पेपर वगैरे देते. तर मी या ठिकाणी ते प्रेझेंट करणार आहे. तर सुरुवातीला आपण एक शॉर्ट आपलं डिस्कशन करूया. जी काही आपली क्वेश्चन पेपर होती ती. ठीक आहे. 6 तारखेला आपला पेपर झाला होता. त्याच्यामध्ये 100 मार्काची आपण ती टेस्ट घेतली होती आणि क्वेश्चन किती होते? तर या ठिकाणी 6 क्वेश्चन होते. ठीक आहे. आता पहिली गोष्ट आपल्याला जे काही आपला फायनल पेपर असणार आहे त्याचं स्ट्रक्चरिंग एक काय आहे ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. ते तुमच्याकडे आहेत का? स्ट्रक्चरिंग कोणी-कोणी पाहिलंय पेपरचं स्ट्रक्चर? ओके. म्हणजे तुम्हाला पेपर फर्स्टमध्ये किती मेन क्वेश्चन असणार आहे, किती त्याच्यामध्ये म्हणजे सॉल्व्ह करायचे, किती ऑप्शन असणार आहे, मेन क्वेश्चन जे असतील कंपल्सरी कोणते क्वेश्चन आहे, ऑप्शनला कोणते क्वेश्चन आहे, ते तुम्ही पाहिलंय का? ठीक आहे. ते पहिलं तुम्ही काय करायचं पाठ करून ठेवायचंय. कारण की मी एफ-एस-ओचा एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला. मुलं त्या गोष्टी आपले पेपर वगैरे टेस्ट पेपर वगैरे व्हायचे त्याच्यावरच व्हायचे. त्याच्यामुळे मुलांचं ते पाठ झालं होतं. ते तुम्हाला पहिलं पाठ करायचंय. ठीक आहे. नाहीतर तुम्हाला गोंधळ होऊन जाईल. कारण की तुम्ही आता त्याचप्रमाणे जर अभ्यास केला किंवा ते कन्सिडर करून जर तुम्ही स्टडी केला तर फायनल पेपरमध्ये हां, हो आहे पाहिलंय. ओके, गुड. बघा, ज्यांनी पाहिलं नाही ते क्वेश्चन पेपरचं स्ट्रक्चरिंग पाहायचंय आणि ते पाठ करून ठेवायचंय. नाहीतर काय होतं लास्ट टाईम आता मी एफ-एस-ओच्या वेळेस बघितलं. जे काही मुलं होते आपली ती मुलं तिथं विचारायची, की "सर स्ट्रक्चरिंग वगैरे कसं आहे?" ठीक आहे. आता त्यावेळेस मला माहीत होतं, त्यावेळेस मी तुम्हाला सांगू शकत होतो. म्हणजे मुलांना तिथं ऐनवेळेस कळत नाही. ऐनवेळेस तुम्हाला वाचून ते कळत नाही, लक्षात येत नाही लवकर, की बाबा हां, आता बघा यू-पी-एस-सीला ब्लँक बुकलेट असते. तर आपल्या एक्झामला कोणते वगैरे बुकलेट असणार आहे, ॲन्सर बुकलेट वगैरे कसे असतील, तर त्या संदर्भात क्वेश्चन आहे. त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. ज्या पद्धतीनं मी तुम्हाला आता पेपर दिलाय, आपला मॉडेल ॲन्सर पेपर ज्या पद्धतीने दिलंय, तुम्ही टेस्ट ज्यावर सॉल्व्ह करत आहे, त्याच पद्धतीचा लाइनिंगवाला पेपर असणार आहे आपल्याला. ही गोष्ट क्लिअर झाली. आता दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जे काही तुमच्या कमेंट्स वगैरे असतील, ते आपण लास्टला घेऊया. ठीक आहे. आता जो काही माझा पार्ट असेल, तो एकदा होऊ द्या. म्हणजे कंटिन्यू आपले व्हिडिओ वगैरे जे काय आहे लेक्चर ते जास्त वेळ चालणार नाही. त्याच्यामुळे माझा एकदा पाठ होऊ द्या. तुमचे जे काही सगळे कॉमन क्वेश्चन आहेत, ते सगळे आपण काय करूया लास्टला घेऊया. ओके, क्लिअर? हं. आता मी याच्यावर तुम्हाला सांगत होतो, की पहिलं काय करायचं क्वेश्चन पेपरचा स्ट्रक्चर तुमचं पाठ असलं पाहिजे. एपिसोडला काय करायचे विद्यार्थी टेस्टला जाऊन इव्हन लास्टच्या ज्या काही 1-2 टेस्ट होत्या त्याला सुद्धा विचारायचे विद्यार्थी, की सर म्हणजे कोणता क्वेश्चन कुठं लिहायचा आहे आणि कोणता कंपल्सरी आहे, कोणता ऑप्शनला आहे. ह्या गोष्टी मुलं तिथं विचारायचे. त्याच्यामुळे काय तुमचं जर एक स्ट्रक्चरच तुम्हाला माहीत नसेल, तर त्या ठिकाणी थोडासा पेपरमध्ये तुम्हाला फायनल अडचणी येऊ शकतात. आता तिथं मी तुम्हाला सांगू शकतो, कारण की मला त्या गोष्टी माहीत होत्या. ठीक आहे. आता सुद्धा टेस्टच्या वेळेस मी तुम्हाला सांगू शकतो त्या गोष्टी. पण तुम्ही ज्यावेळेस फायनल एक्झाम द्याल, त्यावेळेस एक्सटर्नल जे असणार आहे, ते कुठेतरी गव्हर्नमेंट ऑफिसर असणार आहे आणि तुमची एक्झाम घ्यायला कंडक्ट येणार आहे. म्हणजे त्यांचा आणि ॲग्रीचा काही संबंध नसणार आहे. त्याच्यामुळे आणि तिथं गोष्ट ते आपण विचारू पण शकत नाही. ही पण गोष्ट तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे आता जे काही स्ट्रक्चर असेल, हे जे काही इन्स्ट्रक्शन असेल, हे सगळे तुमचे पहिली गोष्ट पाठ असले पाहिजे. आता पण एक सवय काय लावायची, ठीक आहे. आपले हे जे काही इन्स्ट्रक्शन आहेत, ठीक आहे. आपल्या याच्यानुसार आपल्या टेस्ट पेपरनुसार
हे जे काही आपले हे जे इन्स्ट्रक्शन आहे हे तुम्हाला मेन्सला इन्स्ट्रक्शन असणार आहे त्यातलेच इन्स्ट्रक्शन आहे. त्यामुळे हे काय करायचे, थोडंसं वाचून वगैरे तुम्ही घ्यायचे, कोणत्या गोष्टी कंपल्सरी आहे कोणत्या नॉन कंपल्सरी, ही गोष्ट थोडीशी सवय लावायची तुम्ही. ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघा जे काही क्वेश्चन होते, आपला 200 मार्काचा 100 मार्काचा आपला पेपर होता. ठीक आहे. या ठिकाणी मी मार्क वगैरे मेन्शन केले होते. 100 मार्काचा पेपर होता या ठिकाणी, 100 मार्काचा, आणि आपल्याला त्याला 1.5 तासाचा वेळ आपण दिला होता. ठीक आहे. म्हणजे आता एक तुम्हाला एक सांगायचं म्हटलं तर 1-2 पेपर असे पण आहे का थोडीशी डिमांड क्वेश्चन ऍक्च्युअली काय विचारलाय आणि एक डिमांड क्वेश्चनची काय ते समजून न घेता आन्सर रायटिंग करण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यामुळं एक तुमचं जे काही स्पेसिफिक आहे, जे काही डिमांड सोडून काही मुलांनी काय केलेलं आहे, आन्सरिंग केलेलं आहे. त्याच्यामुळे पहिली गोष्ट काय पाहिजे, तुमचं आन्सर रायटिंगवर तुमचं स्टार्ट करताना किंवा आन्सर रायटिंग करायची म्हटलं तर पहिला क्वेश्चन काय ते समजून घ्यावा लागेल. आता या ठिकाणी बघा, सुरुवातीला तुम्ही स्टार्ट करताना या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 आहे, हा तुम्ही वाचताय. तर बघा, डिफाईन वीड, या ठिकाणी डेफिनेशन वीडची विचारली. ठीक आहे. ही गोष्ट पहिली हायलाइट करणं. त्याच्यानंतर राईट डाऊन द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे. इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला विचारले, ही गोष्ट एक लक्षात ठेवायची. आता या ठिकाणी हे 15 मार्काचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. 15 मार्काचा क्वेश्चन आहे आणि वर्ड लिमिट किती, तुम्हाला 15 मार्काचा 200 वर्ड्स मध्ये हा क्वेश्चन लिहायचा होता. ठीक आहे. आता हे सगळं मी तुम्हाला पुढे आता ज्या गोष्टी मी डिस्कस करणार आहे, विद्यार्थ्यांनी काही चुका केल्या, ठीक आहे, किंवा बेस्ट कोणत्या गोष्टी केल्या ते मी तुम्हाला सांगणार आहे. या ठिकाणी बघा, 200 मार्काचा पहिली एक गोष्ट लक्षात ठेवायची, 200 वर्ड्सचं लिमिट आहे. म्हणजे तुम्हाला 200 वर्ड भरलेत का नाही आन्सर रायटिंग करताना तुम्हाला त्या ठिकाणी मोजत नाही बसायचं. ठीक आहे. काउंट नाही करायचे. तर एक सिंपल एक रूल लक्षात ठेवा. ठीक आहे. शॉर्ट क्वेश्चन असेल, शॉर्ट क्वेश्चन तो समजा जर 15 मार्काचा असेल, ठीक आहे, 15 मार्काचा असेल, आणि दुसरा लॉंग क्वेश्चन असेल, ठीक आहे, किंवा लॉंग क्वेश्चन तो 15 मार्काचा जरी असला आणि शॉर्ट क्वेश्चन 10 मार्काचा जरी असला, किंवा इकडे लॉंग क्वेश्चन इकडे 15 मार्काचा असू द्या किंवा 20 मार्काचा असू द्या. ठीक आहे. पण शॉर्ट आणि लॉंग क्वेश्चन, शॉर्ट क्वेश्चन साठी तुम्हाला मॅक्झिमम किती, 2 पेजेस पर्यंत काय करायचंय, आन्सर रायटिंग करायचंय. आणि लॉंग क्वेश्चन साठी तुम्हाला 3 पेजेस पर्यंत काय करायचंय, आन्सर रायटिंग करायचं. आता काही काही विद्यार्थी असे असतील, ठीक आहे, आपण प्रयत्न करत आहे, त्याच्यामुळे त्यांना थोडस टायमिंग वगैरे असेल, टाइमचा सध्या तर विषय नाही, कारण की आपण प्रॅक्टिस करत आहे म्हणल्यावर एकदम वेळेतच आपला पेपर कव्हर होतोय का त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं तरी जमल. पण बेस्टात बेस्ट आन्सर कसं लिहिता येईल, आपल्याला वेगवेगळ्या जे काही मॉडेल्स असेल प्रेझेंटेशनचे याचे त्याचे, ते कसे अप्लाय करता येईल, एक बेस्ट आन्सर मी कसं लिही याच्याकडे थोडंसं भर द्यायचंय. आता लॉंग क्वेश्चन साठी तुम्हाला 3 पेजेस आहे. ठीक आहे. आणि टाइम जर काउंट जर म्हटलं तर समजा 15 किंवा 20 मार्काचा लॉंग क्वेश्चन असेल आणि 250 वर्ड मध्ये तुम्हाला जर आन्सर लिहायचं असेल, त्याचा 250 वर्ड मध्ये तुम्हाला जर आन्सर लिहायचं असेल तर 250 वर्ड साठी तुम्हाला साधारणतः 13 ते 14 मिनिट मध्ये काय करायचं, तुम्हाला हे आन्सर द्यायचंय. आणि शॉर्ट क्वेश्चन जर असेल तर तुम्हाला साधारणतः 7 ते 8 मिनिट तुम्हाला या ठिकाणी द्यायचे. मग या ठिकाणी तुम्ही वर्ड किती आहेत काय ते काउंट करत बसायचं नाही. लक्षात ठेवायचं, शॉर्ट क्वेश्चन असेल 15 मार्काचा तर 2 काय करायचं त्या ठिकाणी, 2 त्या ठिकाणी पेजेस आपल्याला लिहायचे. आणि लॉंग क्वेश्चन असेल तर 3 पेजेस आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे. आता तुम्ही जर स्ट्रक्चर, मी तुम्हाला हे का सांगत असतो की स्ट्रक्चर तुम्ही पहिलं पाठ करून ठेवा. स्ट्रक्चर बघा, स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला मेन्शन केलेलं आहे त्या ठिकाणी जे काही स्ट्रक्चर दिलेलं आहे, या ठिकाणी समजा क्वेश्चन 1 असेल मेन क्वेश्चन, ते याच्यामध्ये तुम्हाला सब क्वेश्चन दिलेले आहेत. ठीक आहे. या ठिकाणी ए असन, बी असन, सी असन आणि डी असन. या ठिकाणी तुम्हाला मेन्शन केलेलं आहे की शॉर्ट क्वेश्चन, ठीक आहे, शॉर्ट क्वेश्चन, परत इकडे खालचे 2 असन तिथं लॉंग क्वेश्चन असन. आता समजा हे क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, इथं असन लॉंग क्वेश्चन. ठीक आहे. इथं असन परत लॉंग क्वेश्चन. मग आपल्याला 2च टाईपचे क्वेश्चन विचारलेले आहेत, काय, एक शॉर्ट आणि लॉंग. मग शॉर्ट साठी मग तो इथं 10 मार्काचा असन, 5 मार्काचा असन किंवा 20 मार्काचा असन. पण तो क्वेश्चन जर शॉर्ट असेल तर त्या ठिकाणी पेजचं लिमिट तुम्ही लक्षात ठेवायचंय, किंवा इथं मेन्शन पण करते तुम्हाला की बाबा हे 150 वर्ड मध्ये लिहा किंवा 200 वर्ड मध्ये लिहा किंवा 250 वर्ड मध्ये लिहा. आता 5 मार्काचा जर क्वेश्चन असेल तर ऍक्च्युअली क्वेश्चन कसा विचारलाय त्याच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. आता क्लासिफिकेशनचा मी इथं मुद्दा म्हणून हा क्वेश्चन टाकला होता, कारण की तुम्ही जर नोट्स मध्ये बघितलं क्लासिफिकेशन तर 8-10 पेजेस सहज भरतील. आणि काही काही विद्यार्थी त्यांनी जसं 8-10 पेजेस तिथं भरतात तसंच आन्सर रायटिंग मध्ये पण केलंय. मग तुम्हाला काय करायचं होतं, त्याला शॉर्ट करायचं होतं, तुम्हाला कीवर्ड्स वगैरे त्याचे लिहायचे होते, एक्झाम्पल वगैरे देऊन त्याला क्लासिफाय करायचं होतं. तर या ठिकाणी तुम्हाला याचं उत्तर 3 पेजेस मध्येच लिहिणं अपेक्षित होतं. ठीक आहे. तर काही विद्यार्थ्यांनी 8-10 पेजेस पण यूज केलेत. ठीक आहे. तुम्हाला मॅक्झिमम तुमची जी काही आन्सर शीट असणार आहे ही तुम्हाला साधारणतः
एक 50 ते 55 पेजेस पर्यंत येईल. ठीक आहे. मग तुम्ही जर असं पेजेसचं लिमिटेशन, वर्डचं लिमिटेशन जर नाही ठेवलं तर थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. येस, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक म्हणजे हे बघा, आता हे एक पेजेस आहे इथं. शॉर्ट क्वेश्चन साठी हे एक पेज आणि दुसरं हे पेज. हे पेज शॉर्ट क्वेश्चन साठी हे सफिशियंट. ओके. पाठपोट 2 पेजेस आणि 3 नंबर म्हटलं, 3 पेजेस म्हटलं तर हे एक आणि अजून एक पेज त्याची एक साइड. हे झालं 3 पेजेस. हे झालं लॉंग क्वेश्चन साठी. ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि ज्यावेळेस तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करताय ही फॉलो करायची. आता नेक्स्ट टेस्ट साठी जर 3 पेजेसच्या पुढे जर एखाद्याचा आन्सर गेला असेल, 3 पेजेस म्हणजे थोडंसं आता डिमांड नुसार, म्हणजे तुम्ही जर खूपच गोष्टी डिटेलिंग करत गेलात, ठीक आहे, डिटेलिंग मीन्स पॅरा टू पॅरा लिहित गेला तर तुम्हाला 10 पेजेस पण कमी पडतील. त्याच्यामुळे काय करायचं, थोडंसं एक्झाम्पलवर जास्त भर द्यायचा, कीवर्ड वगैरे वापरायचे. ठीक आहे. जास्त फापट पसारा, त्याला अशी मीठ मिरची वगैरे लावायची नाही आपल्याला. आपल्याला काय करायचं, प्रिसाइज लिहायचंय, कन्साइज लिहायचंय. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं. आता मी स्ट्रिक्टली का फॉलो करायला सांगते तुम्हाला, तुम्ही जर ह्या गोष्टी करायला गेलात तर तुम्हाला 100% टाइम पुरणार नाही. तुमचे या टाईप या म्हणजे 3 पेजेसचे तुम्ही 4-5 पेजेस लिहित गेलात, तुम्हाला फायनल आन्सर शीट पण त्या ठिकाणी पुरणार नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट काय, तुम्हाला तिथं सप्लिमेंट पण भेटणार नाही. त्याच्यामुळे तुमचा लॉस तिथं होणार आहे. ओके. आणि दुसरी एक गोष्ट, जरी तुम्हाला पेजेस वगैरे पुरले तरी तुम्हाला फायनल तुम्हाला टाइम पुरणार नाही. बघा, आपल्याला पेपर 100% कव्हर करायचा आहे आणि 100% पेपर कव्हर करण्यासाठी आपल्याला आतापासूनच प्लॅनिंग करावं लागणार आहे. जर तुम्ही आतापासून प्लॅन केला नाही तर तुमचा पेपर फर्स्ट मध्ये सुद्धा 3-4 क्वेश्चन लिहायचे राहतील. ठीक आहे. आणि पेपर फर्स्ट असेल, सेकंड असेल, दोन्ही मध्ये सुद्धा तुमचे क्वेश्चन लिहायचे राहील. मग त्या ठिकाणी जर तुमचं 50-50 मार्काचं तुम्हाला पेपरच अटेंड करायला जमलं नाही तर त्या ठिकाणी तुमचा खूप लॉस होईल आणि डायरेक्ट तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर पडतात. त्यामुळे हे स्ट्रिक्टली फॉलो करायचंय. ठीक आहे. आता कोणत्या कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टी मेन्शन करायच्या किंवा आन्सर रायटिंग मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आल्या पाहिजेत, ते आपण सगळ्या पुढे एक पेपर मी काही प्रेझेंट केलेले, जे काही मुलांनी काही कॉमन चुका केल्या असतील त्या पण आपण या ठिकाणी शो करणार आहे. आणि काही मुलं असे असतील की त्या ठिकाणी बेस्ट प्रेझेंटेशन केलं. ठीक आहे. मग ते पण आपण बघूया. तर या ठिकाणी बघा, आता हे झालं लॉंग क्वेश्चनच्या बाबतीत मी सांगत होतो. वर्ड लिमिट काय असलं पाहिजे. ठीक आहे. ते सांगितलं आपण. पेजेस मध्ये लक्षात ठेवायचं, म्हणजे आता ट्राय करायचं आपला. आता इन केस एखाद्या क्वेश्चनची डिमांड असेल, मग समजा 2 पेजेस पासून पुढे गेला, अर्धा पेजेस पर्यंत तरी जमल. ठीक आहे. 3 पेजेस वगैरे असेल तर 3 ते 3.5 पेजेस पर्यंत गेलं तरी जमल. पण आपल्याला ह्या गोष्टी फॉलो काय करायच्या, आपल्याला प्रिसाइज प्रिपरेशन करायचंय आणि फायनल मधून आपल्याला काही एक पण क्वेश्चन आपला पेपर क्वेश्चन सुटला नाही पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आतापासूनच फॉलो करायच्यात. आता हा वीडचा एक क्वेश्चन होता. ठीक आहे. आता या ठिकाणी मुलं थोडेसे मी गोंधळून जावं म्हणूनच या ठिकाणी हा क्वेश्चन टाकला होता. आता इथं आणि इनलिस्ट पण करायला सांगितलं होतं मी. इनलिस्ट. ठीक आहे. इनलिस्ट करायला सांगितलं होतं. इनलिस्ट मध्ये बघा, आता इनलिस्ट मध्ये मुलांच्या चुका झाल्यात. ठीक आहे. कारण की हे जर तुम्ही फक्त इनलिस्टच करत गेला तर याचे 3 पेजेस भरतात. ठीक आहे. फक्त इनलिस्ट करत गेला तर याचे 3 पेजेस भरतात. मग काहीतरी मुलांनी वेगळं, काही मुलांनी वेगळं डोकं लावलंय आणि एक साधारणतः एकच पेजेस मध्ये 1 ते 1.5 पेजेस मध्ये इनलिस्ट केलंय. ठीक आहे. एकदम बेस्ट. ठीक आहे. आणि काही मुलांनी काय केलंय, तर शॉर्टकट वापरलाय तिथं. ते पण आपण बघूया काय शॉर्टकट वापरलाय. ठीक आहे. आता हा 20 मार्काचा क्वेश्चन होता. इथे एक्सप्लेन इन ब्रीफ म्हटलं होतं. ठीक आहे. ब्रीफ म्हणजे इन शॉर्ट मध्ये 250 वर्ड मध्ये तुम्हाला हा क्वेश्चन लिहायचा होता. मग 250 वर्ड, आता हे काउंट करायची गरज नाही. तुम्ही जनरली 3 पेजेस उत्तर लिहिलं तर ते नियर अबाउट 250 वर्ड पर्यंत जात. त्याच्यामुळे हे फॉलो करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हा एक क्वेश्चन होता मेट्रोलॉजीचा, डिफाईन सोलर रेडिएशन अँड डिस्क्राईब द सिग्निफिकन्स ऑफ सोलर रेडिएशन. ठीक आहे. सिंपल क्वेश्चन होते, ते पण बघू आपण. त्याच्यानंतर बघा, डिफाईन क्लाउड आणि गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ क्लाउड्स ऑन द बेसिस ऑफ देअर हाईट. हाईट नुसार क्लाउडचं आपण काही विचारलं होतं, क्लासिफिकेशन. आता मी तुम्हाला एक सांगितलं होतं आपल्या नोट्स मध्ये. ठीक आहे. फॅमिलीनुसार पण आता वेगवेगळे आन्सर मुलांनी लिहिलेत. ठीक आहे. आता मी त्याच्यामध्ये फॅमिली ए बी सी डी असं पण एक्सप्लेन दिलं होतं, हाईट नुसार पण दिलं होतं. आणि 10 जे काय 10 क्लासिफिकेशन होते, म्हणजे 10 टाइप्स होते, ते पण काही मुलांनी लिहिलं आणि काही मुलांनी लिहिलं नाही ते. ठीक आहे. मग ते टेबल फॉर्म मध्ये जर लिहिलं असतं तर अजून इफेक्टिव्ह वाटलं असतं. ठीक आहे. आणि काही मुलं आहेत का आता ही डायग्राम सुद्धा क्लाउडच्या काढल्यात, छोटे छोटे बॉक्स केलेत आणि डायग्राम पण दाखवलं, म्हणजे ते एकदम बेस्ट झालं. पण भरपूर अशी मुलं त्या डायग्रामचा युज केला नाही. म्हणजे तुम्ही आन्सर लिहिताना प्रत्येक क्वेश्चनला मी तिथं त्या ठिकाणी हब अँड स्पोक मॉडेल काढू शकतो का, ट्री डायग्राम काढू शकतो का, माइंड मॅप काढू शकतो का. ठीक आहे. किंवा ते पर्टिक्युलर एखादी छोटी डायग्राम वगैरे असेल ती काढू शकतो का, ह्या गोष्टी
ठीक आहे. ह्या गोष्टी आपल्याला क्वेश्चन आला की लगेच आपल्याला त्याचं थिंकिंग झालं पाहिजे. मग आपल्याला आता काय करायचं, हळूहळू प्रॅक्टिस करून ह्या गोष्टी काय करायच्या, थिंक करायच्यात. ठीक आहे. तर त्या पण आपण पुढे बघूया. त्याच्यानंतर व्हॉट डू यू मीन बाय प्रिसिपिटेशन विचारलं होतं अँड डिफरंट फॉर्म्स ऑफ प्रिसिपिटेशन हे पण क्वेश्चन विचारला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर गिव्ह द क्लासिफिकेशन अँड सिग्निफिकन्स ऑफ वेदर फोरकास्टिंग. या ठिकाणी काय विचारलं होतं, क्लासिफिकेशन. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट होती सिग्निफिकन्स. म्हणजे या ठिकाणी हा 20 मार्काला क्वेश्चन होता, 10 मार्काला हे आणि 10 मार्काला हे. असा पण तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो किंवा आता क्वेश्चन मेन क्वेश्चन मध्ये मेन पेपर मध्ये तुम्हाला, ठीक आहे, मेन पेपर मध्ये तुम्हाला याच्यात परत एबी पॅटर्न पडल. ठीक आहे. ए आणि दुसरं परत याच्यात बी. ठीक आहे. म्हणजे आपला ऑलरेडी एबी पॅटर्न आहेच. पण फॉर एक्झाम्पल हा जर क्वेश्चन 6 मध्ये हा ए टाईपचा क्वेश्चन असेल तर त्याच्यामध्ये परत 1 आणि 2 असे क्वेश्चन पडल. एकात क्लासिफिकेशन विचारतील, एकात सिग्निफिकन्स विचारतील. आता या टाईपचे क्वेश्चन वगैरे आपण नेक्स्ट टेस्ट पासून काय करणार आहे, थोडे थोडे आपण इम्प्लिमेंट वगैरे करणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टी फॉलो करायच्यात. आता दुसरी गोष्ट, हा क्वेश्चन आपण बघितला, आता याचं आन्सर वगैरे काय आहे ते आपण बघू. पण त्याआधी एक मी तुम्हाला सांगितलंय की काय क्वेश्चन बाबा आलाय तर त्या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला क्वेश्चन दोनदा वाचायचं. ठीक आहे. ऍक्च्युली क्वेश्चन काय विचारलाय ते तुम्हाला काय करायचं या ठिकाणी बघायचं. पहिलं इन्युमरेट डिफरंट टाइप्स ऑफ वीड क्लासिफिकेशन. या ठिकाणी काय विचारलंय, टाइप्स. ठीक आहे. याला तुम्ही काय करायचं, अंडरलाईन करायची. ठीक आहे. म्हणजे इंग्लिश म्हटलं या ठिकाणी. ठीक आहे. इंग्लिश पहिली गोष्ट करायची आणि एक्सप्लेन करायचं. ठीक आहे. याला अंडरलाईन करून घेतली, क्वेश्चन क्लिअर झाला. आपल्याला दोन गोष्टी याच्यात करायच्या. एक काय करायचं, इंग्लिश करायचं आणि एक्सप्लेन करायचं. ठीक आहे. तर मग आता याच्यामध्ये परत, ठीक आहे, याच्यामध्ये इंग्लिश वगैरे करायचंय. तर मग आता क्वेश्चन कशा पद्धतीने विचारलाय ते एक झालं. पहिली गोष्ट, एक थोडासा वेळ घ्यायचा आणि एक थिंक करायचं की बाबा एक रिकॉल करायचा प्रयत्न करायचा. हा, याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत. ठीक आहे. रिकॉल करा विथिन सेकंड मध्ये, एक 10-20 सेकंद मध्ये काय करा, त्याला रिकॉल करा. आता रिकॉल केल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येईल, अरे हा, हे पॉईंट आहेत. ठीक आहे. लगेच याच्यामध्ये इनलिस्ट करायचं. इनलिस्ट करण्यासाठी मी कोणते फॉर्म वापरू शकतो प्रेझेंटेशनचे. आता या ठिकाणी वेगवेगळे हे विचारलंय. ठीक आहे. आता काही मुलं असतील बघा, यामध्ये काही मुलं असतील तर वेगवेगळ्या फॉर्म मध्ये प्रेझेंटेशन केलंय मुलांनी. तर आता या ठिकाणी इंग्लिश, तुम्हाला नंबर ऑफ इंग्लिश जास्त आहे. ठीक आहे. मग ते हवी अँड स्पाइक मॉडेल, स्पोक मॉडेल मध्ये बसणार नाही. तर मग काही विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीने काय केलंय, त्याला इंग्लिश केलंय. इथं क्लासिफिकेशन ऑफ वीड दिलं आणि अशा पद्धतीने क्लासिफाय केलंय. ठीक आहे. ठीक आहे. आपण ते बघूया पुढं. ओके. मग त्यांचे जे काही क्लासिफिकेशन होते इंग्लिश, ते सगळे या फॉर्म मध्ये त्यांचे बसून गेले. म्हणजे 50% त्यांनी काय केलं, इथं 1 पॉईंट टाकला, इथं 2 पॉईंट टाकला. ठीक आहे. इकडं त्यांनी 3 पॉईंट टाकला. ठीक आहे. इथं परत 4 पॉईंट टाकला, इकडं 5 पॉईंट टाकला आणि इकडं 6 पॉईंट टाकला. म्हणजे जवळपास त्यांनी, जे बाकीच्या विद्यार्थ्यांनी काय केलं, एका खाली लिहित गेले आणि 3 पेजेस यालाच भरवले. ठीक आहे. 3 पेजेस यालाच भरवले. आणि तुमचं फायनल आन्सर परत तुम्हाला इंग्लिश झाल्यानंतर एक्सप्लेन पण करायचे. परत 3 पेजेस एक्सप्लेन. ते आन्सर गेलं तुमचं 6 पेजेस पर्यंत. आता मग काही विद्यार्थ्यांनी काय केलं, अशा फॉर्म मध्ये केलं इंग्लिश वगैरे, आणि त्यांचं पेजेस इंग्लिशला किती भरलं पेज, 1.5 पेज भरलं त्यांचं. ठीक आहे. 1.5. आणि इंग्लिश उरलेल्या 1.5 पेज मध्ये काय केलं, त्यांनी एक्सप्लेन केलं. ठीक आहे. त्याच्यामुळे काय झालं, या ठिकाणी प्रेझेंटेशन पण झालं व्यवस्थित त्यांचं. दिसायला पण एकदम व्यवस्थित दिसतंय तुमचे आन्सर. आणि त्याचबरोबर इन शॉर्ट मध्ये कीवर्ड्सचा किंवा एक्झाम्पलचा वगैरे युज करून काय झालं, तुमचं एक्सप्लेन केलं इन ब्रीफ मध्ये. म्हणजे ते दिसायला पण एकदम व्यवस्थित झालं आणि स्वतःसाठी पण काय फायदा झाला, विथ इन टाइम लिमिट मध्ये काय झालं, तुमचं आन्सर कव्हर झाला. आणि शॉर्ट मध्ये असल्यामुळं, ठीक आहे, शॉर्ट मध्ये असल्यामुळं वाचायला पण एक जे काही तुमचा एव्हल्युएटर असणार आहे त्यांना एक इंटरेस्ट तयार होतो. ठीक आहे. मग म्हणजे याच्यातलं इम्पॉर्टंट काय, ते पॅरा टू पॅरा मध्ये त्यांना शोधायला वगैरे जो वेळ जाणार होता ते तुम्हाला त्यांना डायरेक्ट क्लिअर दिसतंय. त्याच्यामुळं एक शॉर्ट मध्ये आणि कमी टाइम मध्ये काय झालं, अशा प्रकारे मुलांनी क्वेश्चन काय केले, त्यांचे आन्सर कम्प्लीट केलेले आहेत. ठीक आहे. मग ते जे काही असतील पुढे आपण ते बघणार आहेत. ठीक आहे. आता हे झालं. मग प्रत्येक क्वेश्चन साठी काय करायचं, तुम्ही इथं डेफिनेशन विचारली. आता इथं एक इम्पॉर्टंट इथं काय होतं, या ठिकाणी तुम्हाला डेफिनेशन वगैरे विचारलेली नव्हती. ठीक आहे. मग या ठिकाणी वीड विचारलंय. ठीक आहे. वीडचं क्लासिफिकेशन विचारलंय. मग इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही वीडची डेफिनेशन देणं गरजेचं होतं. आता बऱ्यापैकी मुलांना ते लक्षात आले. बऱ्यापैकी मुलं इंट्रोडक्शन वगैरे देतात आणि कन्क्लुजन वगैरे पण देतात. ठीक आहे.
आता या ठिकाणी वीड दिलाय आणि वीडची बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी व्यवस्थित डेफिनेशन दिलेली 1-2 ओळीमध्ये आणि नंतर क्लासिफिकेशन स्टार्ट केलंय. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन मध्ये असेल इथं डेफिनेशन असेल, डिफाईन सोलार रेडिएशन. आता बघा ज्या ठिकाणी डेफिनेशन विचारली, आता पहिली गोष्ट प्रत्येक आन्सर मध्ये आपण बघतो की एक इंट्रोडक्शन, बॉडी आणि कंक्लुजन तुमचं असायला पाहिजे. मग इंट्रोडक्शन मध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला इथं इंट्रोडक्शन म्हणजे इंट्रोडक्शन करायचं एखाद्या गोष्टीचं, तर त्या ठिकाणी काय करायचं, सरळ सरळ डेफिनेशन त्याची लिहायची. ठीक आहे, एखादा क्वेश्चन असेल की त्याची डेफिनेशन वगैरे बनत नसेल, मग एक जनरल 2-3 ओळी त्याच्याबद्दल लिहायच्या. त्याच्यामध्ये तुमचा एखादा सायंटिस्ट असतं, ठीक आहे, इयर वगैरे असेल आणि एक थोडंसं त्याचं सिग्निफिकन्स वगैरे असेल, ते त्या ठिकाणी काय द्यायचंय आपण त्या इंट्रोडक्शन मध्ये द्यायचं. आणि नंतर बॉडी, जो काय आपला कोर पार्ट असेल तो तुम्हाला द्यायचा आहे. आता सुरुवातीला इंट्रोडक्शन, कंक्लुजन, बॉडी वगैरे असं याच्या नादी नाही लागलं तरी जमलं. मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, तुम्ही एक्झाम मध्ये काही मुलं आतापासून जे प्रॅक्टिस करताल, ठीक आहे, असे पण डायरेक्ट फायनल इंटरव्ह्यूला असतील, फायनल लिस्ट मध्ये पण असतील. आणि असे पण काही मुलं असतील की जे काही स्मार्ट वगैरे वर्क करतील आणि लास्टचा 2 महिने सुद्धा अभ्यास करून, ठीक आहे, फायनल इंटरव्ह्यूच्या लिस्ट मध्ये असतील. आता मी एपीएससीला बघितलं, अक्षरशः म्हणजे राज्यसेवेची मेन्स झाल्यानंतर सुद्धा मुलांनी 40-45 दिवस अभ्यास करून सुद्धा ते त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला आहेत. ठीक आहे, म्हणजे स्मार्ट वर्क या ठिकाणी तुम्हाला हार्डवर्क तर करायचंच आहे, त्यासोबत स्मार्ट वर्क पण करायचं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ओके, तर मग या ठिकाणी इंट्रोडक्शनचा पार्ट झाला आणि कोर पार्ट असणार आहे तुमचा बॉडी. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जो काय पार्ट येईल तुमचा कंक्लुजनचा. मग कंक्लुजन वगैरे मध्ये आता विद्यार्थ्यांनी कंक्लुजन वगैरे दिलेलं आहे, त्या गोष्टी आपण आन्सर मध्ये बघू पूर्ण आन्सर शीट वगैरे ओपन केल्यानंतर. ठीक आहे, आता या टाईपचा क्वेश्चन पेपर होता आपला आणि मॅक्झिमम मुलांनी केला अटेंड. आता आपला जो काही मेन पार्ट आहे, थोडंसं आन्सर रायटिंगकडे येऊ. आता वेगवेगळे जे काही विद्यार्थ्यांनी हे बघितलंय, जे काही आन्सर वगैरे आहेत ते सॉल्व्ह केलेले आहेत, ते आपण बघूया. ठीक आहे, हे रिव्ह्यू वगैरे दिलेले आहेत. हा, आता दुसरी एक गोष्ट, आता आन्सर शीट वर बोलतो आधी कॉमन ज्या गोष्टी त्या. ओके, कंटिन्यू करायचं ना, आवाज वगैरे येतोय ना. आता कॉमन गोष्टी तुम्हाला सांगतो मी. बरेचसे मुलं टेस्ट सॉल्व्ह केल्यानंतर हे पेज स्कॅन करून पाठवतच नाही. ठीक आहे, आता हे जे काही रिव्ह्यू वगैरे असतील, हे रिव्ह्यू काय करायचे तुम्हाला द्यायचे. म्हणल्यावर या ठिकाणी काय असलं पाहिजे तुमचं, असं स्पेस वगैरे अवेलेबल असला पाहिजे. त्याच्यानंतर ठीक आहे, आता याच्यानंतर बघा, आता ह्या कॅन्डिडेटने काय केलं, हे पेज दिलं आणि त्याच्या खाली तुम्हाला आन्सर बुकलेट मध्ये ब्लँक पेजेस दिलेले आहे, स्पेस दिलेलं आहे रफ वर्क वगैरे करायला आणि सजेशन द्यायला. त्या ठिकाणी काय केलेलं आहे, रिमार्क वगैरे द्यायला ब्लँक पेजेस दिलेले, ते या ठिकाणी दिले नाही. ठीक आहे, मग डिटेलमध्ये तुम्हाला जर फीडबॅक द्यायचा असेल तर ते पेज इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे ऍटलिस्ट एक ब्लँक पेज काय करा तुम्ही नंतरच्या टेस्टमध्ये स्कॅन करून पाठवायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर वीड बघा. आता हे जो काय आपला क्वेश्चन होता, या ठिकाणी क्वेश्चन विचारला होता. पहिला जो क्वेश्चन होता आपला वीडचं, वीड आणि त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स विचारलं होतं, डेफिनेशन. आता बघा, एक छान पद्धतीने या ठिकाणी काय केलंय, वीडची डेफिनेशन वगैरे दिली आणि सिंपल यामध्ये तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की बॉक्स करायचा आहे. जे काही आपले मेन पॉईंट असेल किंवा सब हेडिंग वगैरे असेल, त्याला काय करायचं तुम्ही बॉक्स करायचा, त्या ठिकाणी राईट समजतं. आता काही विद्यार्थ्यांनी काय केलं, इथं वीड वगैरे काही दिलं नाही, डायरेक्ट डेफिनेशन लिहिलं सुरुवात केलेली. पहिलं जे काही मेन क्वेश्चन काय तुमचा, आता वीडची डेफिनेशन लिहित आहे, तर या ठिकाणी बॉक्स करणं अपेक्षित आहे आणि हे व्यवस्थित मॅडमने केलंय. त्याचबरोबर दुसरं याच्यामधून अजून घ्यायचं काय इम्पॉर्टंट, तर बघा यांनी काय केलंय, या ठिकाणी या पद्धतीने काय केलंय. ठीक आहे, हे या गोष्टी त्यांनी फॉलो केल्या. त्याचबरोबर बघा इथं अनवॉन्टेड, अनडिझायरेबल, प्रोलिफिक, ठीक आहे, त्याचबरोबर या ठिकाणी परसिस्टंट, ठीक आहे, कॉम्पिटेटिव्ह, पॉइझनस, पॅरासाइटिक, हे काय झाले या डेफिनेशन मधले काय झाले कीवर्ड झाले आणि हे कीवर्ड सगळे मॅडमने काय केलेत, हायलाइट केलेत. ठीक आहे, त्याच्यामुळं ही एक गोष्ट या ठिकाणी शिकायची. आणि दुसरी एक गोष्ट, काही विद्यार्थ्यांनी काय केलंय, वीडची डेफिनेशन डायरेक्ट इथून सुरुवात केली, ठीक आहे, इथून सर 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 काय केलंय, लिहित गेलेत. त्याच्यामुळे ते एक सुटसुटीत आन्सर वाटत नाही. आणि यांनी काय फॉलो केले बघा या ठिकाणी. ठीक आहे, यांनी या ठिकाणी फॉलो केलंय. ठीक आहे, या ठिकाणी इथं थोडासा स्पेस दिलाय आणि इथं पण थोडासा स्पेस दिलाय. त्याच्यामुळे हा जो काही पॉईंट आहे हा तुमचा या ठिकाणी हायलाइट होते आणि एक व्यवस्थित या ठिकाणी वाटत आहे. आणि तिसरी गोष्ट या ठिकाणी काय केलंय, जेथ्रो टूल सायंटिस्ट पण सजेस्ट केलाय आणि दुसरी गोष्ट इयर पण लिहिलंय. त्याच्यामुळे एक म्हणजे अकॉर्डिंग टू, म्हणजे याचा अर्थ काय होतो, या ठिकाणी असं पण तुम्ही म्हणू शकत होता की अकॉर्डिंग टू, ठीक आहे, अकॉर्डिंग टू जेथ्रो टूल.
पण ही डेफिनेशन दिली आणि इथं पण सायंटिस्ट वगैरे मेन्शन केलं. मग याचा अर्थ तोच होतो की अकॉर्डिंग टू. ठीक आहे. यामुळे हे पण बेस्टच आहे. ठीक आहे. यामध्ये चूक नाही कोणती. आणि बेस्ट वेने काय केली या ठिकाणी डेफिनेशन लिहिली. म्हणजे एक जसं अपेक्षित आहे, ठीक आहे, एक कसं आन्सर लिहावं, एक सुरुवात एक बेटर वेने यांनी केलेली आहे. त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स. आता हे बघा प्रेझेंटेशन तुम्हाला दिसतंय ना क्लिअर? तर झूम वगैरे करू. आता कॅरेक्टरिस्टिक्स विचारले होते. बघा कॅरेक्टरिस्टिक्स विचारले तर बरोबर हा आपला जो काही मेन पॉईंट आहे याला काय केलंय बॉक्स केलाय. ठीक आहे. लगेच हायलाइट होतोय की बाबा इथं काय केलं कॅरेक्टरिस्टिक्स दिलेत. आता बघा कॅरेक्टरिस्टिक्स हे म्हणजे आता जे काय आपल्या आतापासूनचे जे टेस्ट वगैरे झाल्यात. ठीक आहे. आता मला माहिती आहे मॅडमचा ठीक आहे चव्हाण मॅडम आहे त्यांचा पेपर आहे आपले स्टुडंट आहे. ठीक आहे. तर सुरुवातीची जी टेस्ट वगैरे दिली होती ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना फॉलो करायला लावल्या होत्या. त्याच्यामध्ये त्यांनी पॅरा टू पॅरा टाईप लिहिलं होतं थोडंसं आणि जे काही पेपर पहिली टेस्ट सेकंड टेस्ट झाली त्याच्यानंतर खूप सारे बदल त्याच्यामध्ये झालेले आहेत. त्यांचं आन्सर वगैरे पण चांगलं आन्सर रायटिंग किंवा म्हणजे अक्षर सुंदर आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं बऱ्यापैकी थोडंसं लास्ट टाइम पॅरा टाइप होतं. आता एक प्रेझेंटेशन वगैरे करून वेगवेगळे ते थिंक वगैरे करून वेगवेगळे माइंड मॅप वगैरे असतील, वेगवेगळ्या फॉर्म्स ऑफ प्रेझेंटेशन वगैरे असतील त्यांनी फॉलो केलेत आणि एकदम बेस्ट पद्धतीनं आता त्यांचं प्रेझेंटेशन झालं. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही एकदा ठरवलं ना, मला कशा पद्धतीनं पेपर लिहायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला टेन्शन नसणार आहे. त्या प्रेझेंटेशनच्या गोष्टी दररोज करायची गोष्ट नाही. आता तुम्हाला सुरुवातीच्या एक 15-20 दिवसात किंवा 3-4 टेस्टमध्ये तुम्हाला समजलं, की हां, ह्या टाइपचं प्रेझेंटेशन बेस्ट आहे आणि या टाइपचं मला प्रेझेंटेशन करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला फक्त कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि तुमची जी काही आन्सर रायटिंग असेल त्याच्यावर काय करायचं तुम्हाला भर द्यायचा आहे. ठीक आहे. आता या पद्धतीनं बघा कॅरेक्टरिस्टिक्स कशा पद्धतीने या ठिकाणी मॅडमने हे केलेत इनलिस्ट. ठीक आहे. या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वीड खूप सुंदर. बघा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वीड आणि इकडे परत असे बाण दाखवले. ठीक आहे. आता जनरली डायरेक्ट कॅरेक्टरिस्टिक्स आपण प्रेझेंटेशन मध्ये मांडता येत नाही आपल्याला. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हब अँड स्पोक मॉडेल असेल तर त्याच्यामध्ये सेंटरला जर तुम्ही काढला असता, ठीक आहे, सेंटरला वगैरे तुम्ही जर काढला असता तर एक ऑप्शन होता. पण या ठिकाणी थोडासा गोंधळ झाला असता. या ठिकाणी काय इकडे तुम्ही हे एक्झाम्पल कुठे दिले असते, ते सेंटेन्स कुठे लिहिलं असतं. त्यामुळे थोडीशी अशी या ठिकाणी दाटीवाटी वगैरे झाली असते. त्यामुळे आता यांनी काय केलंय, एक साईडला काय केलंय सिंपल, एक साईडला या ठिकाणून अशा पद्धतीनं काय केलंय हे आन्सर दाखवलंय आणि 1 2 3 4 5 6 असे पॉइंट केलेत. त्याच्यामुळे हे एक बेस्ट प्रेझेंटेशन झालं. ठीक आहे. आता बघा एक अर्धा पार्ट तिकडे दाखवला, अर्धा पार्ट इथं दाखवला सेम पद्धतीनं. ठीक आहे. खूप छान पद्धतीनं. त्याच्यानंतर हा ठीक आहे 15-16 उर्वरित पॉइंट. आता हे कंक्लुजन पण त्यांनी काय केलं दिलंय, पण थोडंसं कंक्लुजन ब्रॉड झालं. एक अजून इथपर्यंत असतं तरी ओके होतं कंक्लुजन. ठीक आहे. आणि थोडंसं त्याला शॉर्ट अशा पद्धतीने पण करू शकतो. मी तुम्हाला हे जे काही पेपर वगैरे आहेत हे तुमचे आपला जो काही मेन्सचा ग्रुप वगैरे आहे त्याच्यावर मी सोडणार आहे. त्याच्यामुळे हे पण बघून घ्यायचं. आता 2 नंबरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. 2 नंबरचा क्वेश्चन दिलाय. आता 2 नंबरचा क्वेश्चन दिलाय बघा. या ठिकाणी वीडचं तुम्हाला क्लासिफिकेशन विचारलंय. आता यामध्ये तुम्हाला इथे इंट्रोडक्शन ही गोष्ट द्यायची गरज नाही. ठीक आहे. दिलं तरी काही हरकत नाही, पण शक्यतो नाही दिलं तरी काही हरकत नाही. कारण की क्वेश्चनची डिमांड ओके क्वेश्चनची डिमांड वगैरे आपल्याला डायरेक्ट क्लासिफिकेशन विचारलं, डिफाईन विड अँड गिव्ह द क्लासिफिकेशन असेल किंवा इनलिस्ट अँड क्लासिफाय असं असेल तर ही इंट्रोडक्शन द्यायची गरज नाही, हे नाव लिहायची गरज नाही. सिंपल तुम्हाला काय करायचं विडची काय करायची डेफिनेशन लिहायची. या पद्धतीनं विड्स आर अनवॉन्टेड प्लांट्स that compete with main crop for natural resources and affect adversely on yield and production of agriculture crop. सिंपल अशा पद्धतीने एक डेफिनेशन दिली आणि जे काही तुमचे कीवर्ड्स वगैरे होते त्याला काय केले सिंपल हायलाइट केले. मग हे सगळ्या गोष्टी त्यांनी सगळ्या पेपरमध्ये फॉलो केल्यात. कीवर्ड्स कोणते असेल 1-7-8 वर्ड असतील, 5-6 वर्ड असतील इम्पॉर्टंट प्रत्येक पेज मध्ये तेवढे काय करायचे हायलाइट करायचे. ठीक आहे. आता टाइप्स ऑफ वीड क्लासिफिकेशन. आता वीडचं क्लासिफिकेशन पण कशा पद्धतीने केलंय सिंपल. काही मुलं एका डायरेक्ट एका खाली एक लिहिलं म्हणजे ते चुकीचं आहे असं नाही, पण एक बेस्ट वाटत नाही ते. ठीक आहे. इथं सिंपल बेस्ड ऑन लाईफ सायकल बघा अॅन्युअल वीड्स, पार्थेनियम, बायनियल वीड्स, ठीक आहे, पेरेनियल वीड्स बेस्ड ऑन इकोलॉजिकल अफिनिटीज, ड्रायलँड, वेटलँड, गार्डन लँड. ठीक आहे. सिंपल. मग अशा पद्धतीने काय करायचं तुम्ही हे बघा प्रत्येक याच्यामध्ये तसं आणि पुढे प्रत्येक याचं एक्झाम्पल दिले बेस्ड ऑन अकुरन्स
प्रत्येकाचं एक्झाम्पल दिलंय. ठीक आहे, आता हे पण आन्सर 3 पेजेस मध्ये लिहिणं अपेक्षित होतं, हे गेले जवळपास 4 पेजेस पर्यंत. ठीक आहे, आता हे इंग्लिश आणि एक्सप्लेन एकाच वेळेस झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आता या ठिकाणी काय अपेक्षित होतं, इंग्लिश वेगळं विचारलंय, क्लासिफिकेशन वेगळं, डिस्क्रिप्शन वेगळं विचारलं, पण यांनी एकाच याच्यामध्ये दिलं. मग या ठिकाणी थोडंसं अपेक्षित काय होतं, अपेक्षित असं होतं की तुम्हाला शॉर्ट मध्ये काय करायचं. आता इथं काय केलंय मॅडमनी, प्रत्येक याच्यामध्ये एक एक लाईन दिली. ठीक आहे, प्रत्येक एका याच्यामध्ये एक एक लाईन सोडली. तर तुम्हाला करणं काय होतं, या ठिकाणी बेस्ड ऑन प्रेझेन्स यामध्ये इथं 1, 2 आणि 3. ठीक आहे, लगेच दुसरं 7 नंबरचं असेल, 8 नंबरचं इथं लगेच परत 1, 2, 3 असं करणं गरजेचं होतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन त्यांनी दिलेलं नाही ब्रीफ मध्ये. ठीक आहे, हा एक्सप्लेनेशन दिलंय. ठीक आहे, सॉरी, एक्सप्लेनेशन दिलंय. आता मग हे आन्सर आपलं बसणं कशात गरजेचं होतं, तर 3 किंवा 3.5 पेजेस मध्ये बसणं गरजेचं होतं. आता बघा, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन लाईफ सायकल, मग इकडे परत अॅन्युअल विड, त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे एक बेस्ट वेनी लिहिलेलं आहे. पण जे काही टाइम लिमिटेशन वगैरे असेल किंवा नंबर ऑफ वर्ड लिमिट असेल, पेजेस वगैरे असेल, ते थोडंसं इथं कुठंतरी क्रॉस केलेलं आहे. आता हे बघा, अॅन्युअल विड मध्ये काही मुलांनी डायरेक्ट लिहिलंय कम्प्लीट लाईफ सायकल विथ इन इयर, ते अॅन्युअल वेट झालं आणि लगेच एक्झाम्पल. एक इथं काय केलं त्यांनी, 2 कॅरेक्टरिस्टिक दिले. कोणते स्मॉल हर्ब असतील, ठीक आहे, त्यांचं वीक स्टेम असतं आणि शॅलो रूट्स वगैरे असतात. ठीक आहे, 3 कॅरेक्टरिस्टिक्स एका ओळीमध्ये दिलेत. आणि त्याचबरोबर रिप्रोड्यूस बाय सीड, मोस्ट ऑफ द जे अॅन्युअल विट्स असतात ते सीडनी रिप्रोड्यूस होतात. हे या ठिकाणी काय होतं, इम्पॉर्टंट होतं. मी या ठिकाणी क्लासिफाय केलंय. फक्त इंग्लिश त्यांनी ज्या पद्धतीने केलंय ते जवळपास 3 पेज त्यांनी घातले, तर ते काय करायला पाहिजे होते, पार्ट करून त्याचं काय करायला पाहिजे होतं, शॉर्ट मध्ये ते इंग्लिश करायला पाहिजे होते. मग ह्या गोष्टी दिल्या जमल्या असत्या. आता लगेच एक्झाम्पल, खरीप, रब्बी, समर. ठीक आहे, अशा पद्धतीने काय केलं, इनलिस्ट केलंय. त्याच्यानंतर बायनियल विड्स. ठीक आहे, बायनियल विड्स मध्ये लगेच त्याचे बायनियल विड्स त्यांची 2 सीझन किंवा 2 इयर्स मध्ये लाईफ सायकल कंप्लीट करतात. फर्स्ट इयर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ असते आणि सेकंड इयरला काय असतं त्यांचं, या ठिकाणी रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ असते. अशा पद्धतीने काय केलंय, एक्सप्लेन केलंय. ठीक आहे, आता एक गोष्ट इथं काय केलंय मी, एकच क्लासिफिकेशन टाईप एक्सप्लेन केलाय. ठीक आहे, आता या ठिकाणी काय होतं, इंग्लिश मध्ये थोडंसं एक लॉजिक लावून वेगळ्या पद्धतीने तिथं जर इंग्लिश केलं असतं आणि एक समजा आता इथं क्लासिफिकेशन बेस्ड ऑन लाईफ सायकल असेल, ठीक आहे, मग तिथं अजून 1-2 टाईपचं क्लासिफिकेशन केलं असतं. ठीक आहे, म्हणजे जेवढे आहेत तेवढे सगळं आपल्याला क्लासिफाय करायचं नाही. 1-2 टाईप जरी त्या ठिकाणी दिले असते तरी सफिशियंट होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा क्लाउड. आता सेम त्याच पद्धतीने काय केलं, या ठिकाणी यांनी एक्सप्लेनेशन वगैरे दिलेलं आहे. डेफिनेशन दिली, कीवर्ड्सला हायलाइट केलंय, क्लासिफिकेशन ऑफ क्लाउड्स. आता बघा, हे बरोबर टेबल दिलाय. आता हे टेबल फॉर्म मध्ये म्हणजे एवढ्या पोरांनी टेबल वगैरे युज केला नाही, तर इथं काय केलं, टाईप लिहिलेत, इकडे अपीअरन्स आणि इकडे हाईट लिहिली त्यांची. ठीक आहे, बेस्ट वे झाला एक. ठीक आहे, आता इथं बघा, इथं हाताने रेषा मारल्यामुळे काय झालं, थोडंसं वाकडं तिकडं झालं. अशाच याच्यामध्ये स्केल वगैरे तुम्हाला युज करायची वगैरे असेल तर तुम्ही करू शकता, किंवा प्रॅक्टिस करून करून एक तुम्हाला सवय त्याची होऊ शकते. त्याच्यानंतर बघा, आता हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हाईटनुसार परत क्लासिफाय केलं क्लाउड्स. आणि या ठिकाणी काय केलं, थोडंसं इथे काय करायला पाहिजे होतं, इथं सुद्धा जर हाईट मेन्शन केली असती, इथं 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 तर अजून बेटर झालं असतं. ठीक आहे, आणि डायग्राम काढली. ओके, डायग्राम काढली, त्याच्यामुळे अजून भारी वाटायला लागले. ठीक आहे, मग सिरोस्टॅटस असन, मग या टाईपचे ते असतात सिरो क्लाउड्स. ठीक आहे, मग या ठिकाणी काय केलं, अल्ट्रोस्टॅटस वगैरे असन. ठीक आहे, स्ट्रॅटोक्युमुलस असेल, क्युमुलस टाईप वगैरे असेल, तर या ठिकाणी काय केलं, ते डायग्रामच्या माध्यमातून दाखवून दिलं. ठीक आहे, छान पद्धतीने हे या ठिकाणी. त्याच्यानंतर सोलार रेडिएशन, सिंपल, लगेच सोलार रेडिएशनची डिफिनेशन, इम्पॉर्टन्स किंवा सिग्निफिकन्स ऑफ सोलार रेडिएशन इन ऍग्रिकल्चर. ठीक आहे, आता ही इंट्रोडक्शन द्यायची गरज नव्हती इथं. ठीक आहे, म्हणजे इंट्रोडक्शन द्यायची गरज नव्हती, म्हणजे हे वर्ड द्यायची गरज नव्हती. ठीक आहे, बट दिला तरी काही प्रॉब्लेम नाही, पण शक्यतो नका देऊ. त्याच्यानंतर सोलार रेडिएशन. ओके, आता हे बघा, बेस्ट वेने काय केलं, हे एकदम प्रेझेंट केलं. आता सोलार रेडिएशनचे जे काही तुमचे पॉईंट असेल त्याच्यामधले सब पॉईंट ते या ठिकाणी काय केले, फोटो रेस्पिरेशन आहे बाबा, फोटोसिंथेसिस असन, वॉटर सायकल वगैरे होती सगळी, हे सगळे पॉईंट अशा पद्धतीने छान पद्धतीने काय झाले या ठिकाणी इनलिस्ट झाल्या. ठीक आहे, म्हणजे लगेच कळतंय बाबा, इनलिस्ट अशी एका खाली एक लिहायची गरज नाही, अशा पद्धतीने तुम्ही दिले तर बेस्ट. ठीक आहे, मग फोटोसिंथेसिस काय,
लगेच आता एक दुसरी गोष्ट, फोटोसिंथेसिससाठी इम्पॉर्टंट काय आहे तुमची, या ठिकाणी जी काय आपली फोटोसिंथेसिसची रिॲक्शन आहे ती या ठिकाणी दिली. ठीक आहे, आता याला असं ब्लॉक केलं असतं तर अजून बेस्ट वाटलं असतं. ठीक आहे, या ठिकाणी काय झालं, जी काही रिॲक्शन आहे ती दिली. अजून काय याला जे काही तुमचे इव्हॅल्युएटर असणार आहे त्यांना चांगल्या पद्धतीने समजेल, अरे बाबा हे कॅन्डिडेटला चांगलं नॉलेज आहे, ठीक आहे, किंवा चांगला अभ्यास आहे कॅन्डिडेटचा. ओके, कारण की आता थोडंसं इकडं डायरेक्ट हा थोडासा रिॲक्शनचा पार्ट वगैरे म्हणला तर डायरेक्ट फिजिओलॉजी म्हणजे दुसऱ्या पण विषयाबद्दल किती नॉलेज आहे हे आपल्याला या ठिकाणी समजतं. ओके, त्याच्यानंतर टेम्परेचर रेग्युलेशन असेल, ठीक आहे. मग अशा पद्धतीने काय केलं, बेस्ट सगळाच पेपर त्यांनी प्रेझेंट केला. मग ह्या गोष्टी आपल्याला शिकणं याच्यातून गरज आहे. ठीक आहे, आता प्रिसिपिटेशन विचारलं होतं, तर कोणत्या कॅन्डिडेटनी लिहिलं नाही की रेनफॉल म्हणजे काय. ठीक आहे, त्याच्यामध्ये सॉलिड आणि ह्या गोष्टी येतात. तर रेनफॉलची पण डेफिनेशन वगैरे यांनी सेपरेट दिली. फॉर्म्स ऑफ प्रिसिपिटेशन असेल, अशा पद्धतीने काय केले, इनलिस्ट केले. ठीक आहे, आणि सगळे पेनानेच हातानेच काढलेले आहेत, स्केल वगैरे कुठे युज केलेले नाही. त्याच्यामुळे आतापासूनच ह्या गोष्टी तुम्ही हे करत गेला, प्रयत्न करत गेला, प्रॅक्टिस करत गेला, तर त्या ठिकाणी तुमचा टाइम अल्टिमेटली लास्टला सेव्ह होईल. ठीक आहे, अशा पद्धतीने इन लिस्ट वगैरे आणि एक्सप्लेनेशन त्याच. ठीक आहे. आता हे बघा, रेन वगैरे असं, आता हे सगळे फॉर्म्स ऑफ प्रिसिपिटेशन सगळे काय केले त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेत, सॉरी डायग्राम काढली त्याची. आता रेन 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 कसा दाखवलाय बघा. ठीक आहे, स्नो वगैरे असेल, ठीक आहे, रेन असेल, स्नो असेल, ठीक आहे, हेल राऊंड शेप आहे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, स्लीट काय आहे बघा, लगेच स्लीट दाखवलाय. हेल स्ट्रॉम आपल्याला माहिती आहे मिक्स फॉर्म मध्ये पडतो. ठीक आहे, त्याच्यानंतर ड्रिझल लेस दॅन 0.5 mm पेक्षा त्याची साईज कमी असते, मग लगेच ड्रिझल. म्हणजे अशा टाईपचं तुमचं प्रेझेंटेशन असावं. ओके, आता या ठिकाणी इथं डायग्रामला नाव पण दिलंय आणि थोडंसं ठीक आहे टेस्ट पेपर आहे म्हणून जमल, पण थोडंसं हे वर जरी असतं इथं नाव थोडंसं खाली गेलंय. इथं काय दिलंय बघा, आता इथं या ठिकाणी फक्त काय करायचंय, जे काय आपले इव्हॅल्युएटर असेल त्यांनीच या ठिकाणी लिहायचंय. त्याच्यामुळे थोडंसं ते खाली गेलं. ते आतापासून काय करायचे आपल्याला गोष्टी आपण सुधारायच्या. ठीक आहे, आता दुसरा पेपर बघा. आता ठीक आहे, ह्यो एक पेपर बघितला आपण एकदम शॉर्ट मध्ये. ठीक आहे, आता एक दुसरा पेपर बघू. थोडंसं आता ह्या गोष्टी मी माहित करून घ्या, असं का म्हणत आहे तुम्हाला. आता हा जर पेपर बघितला तुम्ही, तर हा पेपर बघा सरांनी छान पद्धतीने लिहिलाय, त्याबद्दल नो डाऊट. पण कुठंतरी वर्ड लिमिट असेल, कुठंतरी पेजेसचं लिमिट असेल, ते कुठंतरी क्रॉस झालंय. ठीक आहे, आता ठीक आहे, यांचा पर्पज असा पण असू शकतो की बाबा टेस्ट सॉल्व्ह करताना इन डिटेल मध्ये लिहित जायचं. ठीक आहे, इन डिटेल मध्ये लिहित जायचं आणि नंतर हेच पेपर आपल्याला वाचायचे, हा त्यांचा पर्पज असू शकतो. पण टेस्ट, ठीक आहे, टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करताय ना, मग टेस्टला आता पूर्णच लिहायची गरज नाही, कारण की पूर्ण नोट्स मध्ये तुम्हाला ऑलरेडी दिलेलंच आहे डिटेलमध्ये. मग तुम्हाला जर असं तुमचा प्रयत्न असेल की हे आन्सर मला लास्टला पण वाचायचे, ठीक आहे, मी जे काही लिहिलंय ते लास्टला वाचायचंय, मग आता ज्यावेळेस तुम्हाला पेपर चेक वगैरे करून दिला जातो त्यावेळेस तुम्ही काय करायचंय, ठीक आहे, जे काही इम्प्रुव्हमेंट सांगितलं त्याच पेन्सिलनं त्याच्यावर लिहिचंय. ठीक आहे, जिथं क्वेश्चन वगैरे होते लिहिलं. आता टेस्ट मध्ये आता तर आपले परत हे नेक्स्ट टेस्टला आपले पेपर रिपीट होणार नाही. ठीक आहे, झाले तर फायनल टेस्ट ज्यावेळेस असतील आपल्या, त्याच्यामध्ये काय होईल, एखादा दुसरा याच्यातला क्वेश्चन रिपीट वगैरे होईल. मग तुम्हाला इम्प्रुव्हमेंट ज्या सांगितल्या असेल, कुठेतरी तुम्हाला एक्झाम्पल लिहिलं सांगितलं असेल, एक्झाम्पल तुम्ही पुट करायचे असेल ते सांगितलं असेल, तर ते तुम्ही पेन्सिलने वगैरे तुम्ही त्या ठिकाणी पेपर तुमचा चेक होऊन तुमच्या हातात आल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी ते पेन्सिलने लिहू शकता. ठीक आहे, आणि हेच पेपर तुम्ही वापरू शकता, म्हणजे रीड करू शकता, फायनलला यूज करू शकता. आता या ठिकाणी टेस्टमध्ये तुम्ही नोट्स काढल्यासारखे लिहायची गरज नाही. ठीक आहे, नोट्स पण आता नोट्स पण म्हणजे आपण नोट्स काढतोय म्हणजे काय करतोय, डिटेल नोट्स मधलं उतरवतोय इकडं. ठीक आहे, त्याला नोट्स म्हणत नाही. नोट्स पण कशा काढायच्या ते मी तुम्हाला लास्टला सांगणार आहे. आता या ठिकाणी ठीक आहे, कंटेंट एकदम व्यवस्थित आहे, गुड आहे, त्याबद्दल शंका नाही. पण एक टाइम लिमिटेशन आहे, कारण की आपल्याला आता हे जवळपास 8-10 पेजेस पर्यंत मला वाटतं एक आन्सर असेल. ठीक आहे, क्लासिफिकेशनचं वगैरे एवढं लिहिणं अपेक्षित नाही, त्याच्यामुळे शॉर्ट मध्ये लिहायचं आपल्याला. ठीक आहे, आता बघा, सुरुवातीला आपण बघितलं कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये सुरुवातीचा पेपर बघितला, त्या ठिकाणी 2 लाईन मध्ये दिलं होतं. ठीक आहे, आता प्रॉलिफिक सीड प्रोडक्शन, ठीक आहे, हे बरोबर आहे. आता या ठिकाणी इथं ह्या 2-3 लाईनी दिल्यात. ठीक आहे, परत या ठिकाणी दिलंय. आता एक्झाम्पल मध्ये तुम्ही हे अॅमॅरंथस सीड स्पेसिस 1-2 एक्झाम्पल एक जरी दिलं असतं तरी सफिशियंट असतं, एवढी टेबल लिहायची गरज नाही. ठीक आहे, या ठिकाणी बघा प्रॉलिफिक सीड प्रोडक्शन काय असतं ते एक ओळीत लिहिलं, एक एक्झाम्पल दिलं, सफिशियंट. ठीक आहे, आता दुसरी गोष्ट, आता ही गोष्ट प्रॅक्टिसमुळे होते, तुमची प्रॅक्टिस नाही त्याच्यामुळे होते. ठीक आहे, आता थोडंसं प्रॅक्टिस करून बॉक्स वगैरे करून काय करत जा. आता इथं बघा हे बॉक्स आहे, 1 2 3 4 4 वेळेस लाईन ओढून बॉक्स तयार केलाय. त्याच्यामुळे थोडंसं झालं काय या ठिकाणी, थोडंसं वाकडं तिकडं झालं नाही.
मग ते लगेच कळतं. ठीक आहे, त्यापेक्षा मग थोडीशी आतापासून प्रॅक्टिस करायची. एका लाईन मध्ये कसा माझा बॉक्स तयार होईल अशी आपण प्रॅक्टिस करायची. ठीक आहे, आता हा पार्ट झाला. ओके, कंटेंट एकदम व्यवस्थित आहे, गुड आहे, पण एवढं सगळं लिहायची गरज नाही. ठीक आहे, तुम्हाला 1-2 एक्झाम्पल दिले, लय झाले. ठीक आहे, आता इथं बघितलं, इथं सांगितलं इट व्हॅरीज फ्रॉम, ही रेंज दिली आणि एक एक्झाम्पल दिलं असतं त्यातलं तर मोर दॅन सफिशियंट. ठीक आहे, त्याच्यानंतर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, त्याच्या लगेच काय हे ह्या गोष्टी लिहिल्या, एक एक्झाम्पल दिलं, झाली गोष्ट. ठीक आहे, एवढं लिहायची गरज नव्हती, याच्यातले 2 दिले असते सफिशियंट होतं. ठीक आहे, कारण की बघा स्पेस पण गेला, टाइम पण गेला आपला. सीड डॉर्मन्सी बघा, सीड डॉर्मन्सी काय एक विडचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. ठीक आहे, ते झालं. म्हणजे खूप याच्या ठिकाणी इथपर्यंत एक ओळीत काय लिहिलं, डॉर्मन्सी, सीड डॉर्मन्सी काय, आणि दुसऱ्या ओळीला एक्झाम्पल लिहिलं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही मॅक्झिमम काय करू शकता त्या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स देऊ शकता. त्याच्यानंतर बघा हे कॅरेक्टरिस्टिक्स असतात, म्हणजे खूप सारे काय गेलं, याला स्पेस गेला आणि टाइम पण गेला. ठीक आहे, आता एकाच पॉइंट मध्ये विड सीड डिस्पर्सल अँड जर्मिनेशन, एवढ्या वर्डला तुम्हाला काय करायची गरज नाही, अंडरलाईन. ठीक आहे, अंडरलाईन एवढे सगळे वर्ड करायची गरज नाही. ह्याच्यात राहिले कोणते अंडरलाईन करायचे, फक्त या ठिकाणी एक विड राहिलंय, ऍज राहिलं, अँड राहिलं. ठीक आहे, ह्या गोष्टी राहिल्या, ऑर राहिलं. मग तुम्ही जे वर्ड आहेत बाकीचे ते सगळेच अंडरलाईन केले, 1-2 सफिशियंट आहे. म्हणजे एक लिमिटेशन लक्षात ठेवा, पूर्ण आन्सर मध्ये तुमचे मॅक्झिमम 5 ते 6 तुमच्या अंडरलाईन असायला पाहिजे. आणि काही काही आन्सर मध्ये 2 पण असू शकतात, 3 पण असू शकतात. ठीक आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. आता बघा आता हे कॅरेक्टरिस्टिक्स किती पेज पर्यंत गेला. ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक्स जवळपास तुमचे 4 पेजेस पर्यंत गेले आणि शॉर्ट क्वेश्चन होता. ओके, मग ह्या गोष्टी टाळायच्या, लक्षात ठेवायचं. कंटेंट एकदम एक नंबर आहे, गुड आहे, त्याबद्दल काही शंका नाही. फक्त आपल्याला आता एक प्रिसाइज कंटेंट लिहायचंय. ठीक आहे, त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायचे. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ वीड बघा, आता वीडचं क्लासिफिकेशन. आता इथं बघा, सुरुवातीला आपण जे काही पेपर बघितलं त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित होतं, म्हणजे व्यवस्थित पुढे एक्झाम्पल वगैरे दिलेले होते आणि त्याचे सब टाईप वगैरे काय असतं ते पण होते. त्या ठिकाणी थोडासा शॉर्टकट झाला बघा. शॉर्टकट म्हणजे काय, बेस्ड ऑन मॉर्फोलॉजी. ठीक आहे, बेस्ड ऑन लाईफ सायकल, बेस्ड ऑन हॅबिटॅट, बेस्ड ऑन ओरिजिन, बेस्ड ऑन असोसिएशन, बेस्ड ऑन नेचर ऑफ स्टेम, बेस्ड ऑन सॉइल टाईप. ठीक आहे, आता इथं पीएच म्हटलंय. हा ठीक आहे, पीएच पण असू शकतो किंवा सॉइल टाईप पण तुम्ही त्याला म्हणू शकता. म्हणजे हे इंग्लिश, ह्या टाईपचं इंग्लिश करणं अपेक्षित नाही. इथं तुम्ही लिहिलं पाहिजे होतं बेस्ड ऑन मॉर्फोलॉजी म्हणलं त्याच्यात एक ग्रासेस आहे, ब्रॉड लिव्ज आहे आणि सेजेस आहे. बेस्ड ऑन लाईफ सायकल म्हणलं अॅन्युअल, बायअन्युअल आणि पेरेन्युअल, या टाईपचं तुम्ही इंग्लिश करणं अपेक्षित होतं. ठीक आहे, ओके. आता बघा एक्सप्लेनेशन मध्ये एकदम ठीक आहे, हे शॉर्ट मध्ये झालं, याबद्दल काही शंका नाही. बट त्या जे काही तुमचं इंग्लिश वगैरे होतं त्या टाईपचं थोडंसं विचार करायला पाहिजे होता त्याच्यावर. ओके, बट असू दे, आता ह्या चुका आपल्याला परत करायच्या नाहीत. ठीक आहे, आता बेस्ड ऑन हॅबिटेट, आता हा टाईप बघा तुम्ही या ठिकाणी. ठीक आहे, नंबरिंग वगैरे थोडंसं मागं पुढे झाले, बघून घ्या ते. म्हणजे या टाईपचं अपेक्षित नाही. आता ह्यो क्वेश्चन जर तुम्ही बघितलं तर सगळंच या ठिकाणी इनलिस्ट केलंय. ठीक आहे, अलाइन, एक्झॉटिक. ठीक आहे, आता हे जवळपास 8-9 पेजेस पर्यंत काय झालं, याचं 8-9 पेजेस पर्यंत आन्सर गेले. ठीक आहे, एवढं नाही करायचं आपल्याला. ठीक आहे, सरांचा उद्देश असू शकतो की हेच मला नंतर वाचायचं ऍज अ नोट्स म्हणून. ठीक आहे, पण नोट्स नाही, टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करताय तर टेस्ट तुम्ही टेस्ट म्हणूनच सॉल्व्ह करा, जे की आपला फायनल पेपर असेल अशा हिशोबाने. ओके, दिसतंय ना तुम्हाला, जास्त झूम वगैरे करायची गरज आहे का? ठीक आहे, मग ह्या गोष्टी टाळा थोड्याशा. बाकीचे आन्सर सरांनी व्यवस्थित लिहिले, त्याबद्दल काही अडचण नाही. ओके, आता दुसरा एक पेपर बघू आपण. हे पेपर झाले. हा, आता ही एक टेस्ट बघा. ठीक आहे, आता हा पेपर कसा एकदम सुटसुटीत वाटत आहे. ठीक आहे, एकदम सुटसुटीत वाटत आहे, प्रिसाइज लिहिलंय, व्यवस्थित लिहिलंय. तसं बघा, आता इथं थोडंसं त्याचा लॅक वाटला. ओके, आता हे थोडंसं इथून एक सुरुवात करणं अपेक्षित होतं. इथलं थोडासा एक आपण जसं सुरुवातीला पॅरा स्टार्ट करायच्या आधी सुरुवातीचा स्पेस सोडतो, तो पण या ठिकाणी काय करा, फॉलो करा. इथून आन्सर लिहा. ठीक आहे, इथं पण तुम्ही काय केलं, एक लाईन सोडली. ठीक आहे, इथून सुरुवात थोडीशी इथून करायला पाहिजे होती, अजून बेटर वाटलं असतं. ठीक आहे, आता क्लासिफिकेशन ऑफ, हा क्वेश्चन घेतलाय, फेदर फोरकास्टिंगचा पहिला घेतलाय.
तर वेदर फोरकास्टिंग मध्ये हे व्यवस्थित आहे. या गोष्टी थोड्याशा सुटसुटीत कशा वाटतील त्या लक्षात ठेवायचं. आता नाव कास्टिंग वगैरे दिलं व्यवस्थित, ठीक आहे. एक्झाम्पल वगैरे असेल तिथं काय करायचं, तुम्ही हायलाइट करायचं, सॉरी अंडरलाईन वगैरे करायची त्या वर्डला, ठीक आहे. इम्पॉर्टंट जे काही वर्ड वगैरे असेल त्याला एक्झाम्पल वगैरे असेल, ठीक आहे. आता इथं बघा एक थोडस, इथं बघा आता हे ठीक, इथं आता बघा हे पण तुम्ही दाखवू शकता, पण तुम्हाला जर वाटलं तर 1-2 तुम्ही असे पॉईंट देऊ शकता. आता इथं बघा, इथं स्पेस सुटला, इथं स्पेस सुटला, इथं स्पेस सुटला, ठीक आहे. आता परत तुम्ही इथं पॉईंट दिलेत आणि परत इथून सुरू केलंय, ठीक आहे. ह्या गोष्टी थोड्याशा प्रेझेंटेशन म्हटलं की थोड्याशा अशा गुंतागुंतीच्या वाटतात. त्याच्यामुळे छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतील ना त्याच्यावर फोकस करायचा आपल्याला. आता या गोष्टी इथं तुम्ही काय करायला पाहिजे म्हणतो, शॉर्ट रेंज फोरकास्टिंग दिले ना, मग इथून पॉईंट टाका. एक पॉईंट इथं, एक पॉईंट दुसरा इथं, तिसरा इथं, चौथा इथं, पाचवा इथं, ठीक आहे. हा स्पेस जर तुमचा रिकामा राहिला असता तर दिसायला अजून व्यवस्थित दिसला असता सुटसुटीत. मग होतंय काय, तुम्ही या लाईनीपासून इथपर्यंत लिहिताय तर मग ते पेपर एकदम काय होतं, भरगच्च दिसतो आपल्याला, ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी काय करायच्या, या ठिकाणी टाळायच्या आणि थोड्याशा इम्प्रूव्ह करायच्या. दुसरी गोष्ट, जे काही तुम्ही पॉईंट लिहिलात, ठीक आहे, ते एका खाली एक लिहा. आता इथं थोडंसं इथं कमी जास्त स्पेस सुटलाय, परत इथून सुरुवात केली, त्याच्यामुळे थोडंसं मग हे थोडंसं सुटसुटीत वाटत नाही. ठीक आहे. हा, आता इथं केलं बेटर, ठीक आहे. हे थोडंसं बघा, वरच्यापेक्षा हे थोडंसं व्यवस्थित वाटत आहे, त्याच्यामुळे हे फॉलो करा, ठीक आहे. झूम वगैरे करायची गरज आहे का? ठीक आहे. आता बघा झाला. आता या ठिकाणी बघा, इथं काय केलंय, इथं प्रेझेंटेशन करताना बघा, इथं सिग्निफिकन्स ऑफ वेदर फोरकास्टिंग होतं ना, आणि त्याच्यातले जे मेन पॉईंट आहेत, क्रॉप प्लॅनिंग, ठीक आहे, क्रॉप प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट, ठीक आहे. इकडं पेस्ट अँड डिसीज कंट्रोल, ठीक आहे. एवढंच देणं इथं अपेक्षित होतं. इथं इंग्लिश इथं एक्सप्लेन करणं अपेक्षित नव्हतं, ठीक आहे. इथं एक्सप्लेन करणं अपेक्षित नव्हतं, कारण की खूप शॉर्ट कंटेंट असतं तर इट्स ओके, नो मॅटर. बट या ठिकाणी काय होते, या ठिकाणी थोडंसं गुंतागुंतीचं वाटत आहे, कोणता पॉईंट कशात लिहिलाय ते काही कळत नाही. आता इथं बघा, इथं शोधावं लागतंय मला, हे नेमकी एक्सप्लेनेशन हे नेमकी कशाचं आहे. आता बघा, हे जर आता याचं कसं, इथं याचं याच्या खाली दिलंय, ह्याचं ह्याच्या खाली दिलंय, ह्याचं याच्या खाली दिलंय, ह्याचं कुठं दिलं हा प्रश्न पडतो. या ठिकाणी ह्याचं इथं दिलंय, हे इथं छोट्या बाणने दाखवलंय, ठीक आहे. मग ते कळत नाही ऍक्च्युअली कशाचं काय. किंवा इथं बघा, आता इथं एवढ्या याच्यात भरपूर स्पेस आहे, मग असं वाटतं ह्याचा पॉईंट इथं कुठं तरी दिलाय का, इथं कुठं दिलाय का, ठीक आहे. मग हे शोधावं लागतं, हे लवकर समजत नाही. ओके, त्याच्यामुळे हे इथं एक्सप्लेन करणं टाळा आणि काय करा, इथं फक्त इन लिस्ट वगैरे ज्या गोष्टी असतील त्या अशा फॉर्म मध्ये बसवायच्या. आणि तुम्ही ज्यावेळेस एक्सप्लेन करताना त्याला काय करायचं, डिटेलमध्ये खाली पॉईंट टाकून, इथं पण तेच दिलं, ठीक आहे. इथं पण तेच दिलं, इथं पण काय केलं, आता बघा इथं पण सुद्धा, ठीक आहे. आता या टाईपचं तुम्ही प्रेझेंटेशन केलं ते बेटर आहे, त्याबद्दल काही शंका नाही. फक्त इथं काय करायचं तुम्हाला, इथं मेन पॉईंट आहेत ते या ठिकाणी टाका. आता हे पण काय केलेत, इथं एक्सप्लेन केलेत, ठीक आहे. हे पण इथं एक्सप्लेन केलेत, ठीक आहे. आता इथं परत कन्फ्युज होतं. आता तुम्हाला इथं जागा कमी पडली, ठीक आहे. हे पॉईंट एक्सप्लेन करायला जागा कमी पडली, तुम्ही इथं छोटा बाण दाखवलाय, परत जागा कमी पडली, इथं छोटा बाण दाखवलाय, ठीक आहे. आणि इथं कुठं तर हे वेगळं हे असं समजत नाही. त्याच्यामुळे हे पॉईंट जे आहेत ते काय करायचे, सेपरेट एक्सप्लेन करायचे, ते तुम्ही पण सुधारायच्यात, ठीक आहे. ह्या चुका करायच्या नाही, याच्यानंच आपलं काय होणार आहे, बेस्ट प्रेझेंटेशन होणार आहे. आता प्रिसिपिटेशन बघा, प्रिसिपिटेशनला थोडस इथून सुरुवात केली असती ते थोडंसं अजून बेटर वाटलं असतं. ओके, आता इथं बघ, देअर आर डिफरंट फॉर्म्स ऑफ प्रिसिपिटेशन, मग इथं थोडस असं केलं असतं तर व्यवस्थित झालं असतं, म्हणजे इथून सुरुवात केली असती तर बेस्ट झालं असतं, ठीक आहे. किंवा आता हे देअर आर म्हणायची गरज नव्हती तुम्हाला, डायरेक्ट इथं म्हटलं असता फॉर्म्स ऑफ प्रेझेंटेशन, ठीक आहे. हा टाइम पण वाचला असता, हा टाइम वाचला असता तुमचा. डिफरंट फॉर्म्स ऑफ प्रिसिपिटेशन आणि खाली लगेच त्याला हे इन लिस्ट. ओके, मग ह्या गोष्टी लिहायची गरज नव्हती, ठीक आहे. ओके, तुमचं या ठिकाणी टाळायचं. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी आता आता हा एक बेस्ट पेपर आहे, ठीक आहे. या ठिकाणी काय तुमचा बेस्ट पेपर आहे, हा हा लक्षात ठेवा या ठिकाणी. आता बघा, हे निशांत सर आहे, पहिल्यापासून यांचा आन्सर म्हणजे टॉप क्वालिटीचा आन्सर आहे, ठीक आहे. आता बघा हे आन्सर आणि पेपर पण यांचे एकदम व्यवस्थित आहे, म्हणजे सजेशन द्यावं त्यांना असं काही वाटत नाही. आता बघा या ठिकाणी वीड, ओके, वीडची डेफिनेशन दिली, बॉक्स केलाय, लगेच अनवॉन्टेड, पर्निसियस, हार्मफुल प्लांट, ठीक आहे.
या ठिकाणी काय केलंय त्यांनी, जे काही वर्ड असतील कीवर्ड त्याला पण काय केलंय, हायलाइट केलंय. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते पण झाले तुमचे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ विड्थ त्याला काय केलंय, बॉक्स केलाय. ठीक आहे, त्याला बॉक्स केला, 1 नंबर टाकलं, परत काय केलं, लगेच एक्झाम्पल दिलं, त्याला हायलाइट केलं. ठीक आहे, 1 2 परत या ठिकाणी दुसरं हे टाकलं, म्हणजे मॅक्झिमम तुमच्या आन्सर मध्ये मॅक्झिमम काय आलं पाहिजे, तुमचं मॅक्झिमम तुमचे आन्सर आले पाहिजे. राईट, सॉरी, मॅक्झिमम तुमचे एक्झाम्पल आले पाहिजे. या ठिकाणी बघा एक्झाम्पल. ओके, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मॅक्झिमम यांनी एक्झाम्पल काय केले, दिलेत, प्रत्येक याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेत आणि त्याला हायलाइट केलं. ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर हे परत बाकीचे झाले कॅरेक्टरिस्टिक्स आणि एक्झाम्पल. ओके, आता हे लगेच विड्थचं सेकंड क्वेश्चन, विड्थचं क्लासिफिकेशन, त्याला बॉक्स केला आणि अशा पद्धतीने लिहिले. आता हे बेस्ट पण काय वाटतं, ते पहिली गोष्ट अक्षर चांगले. आता ज्यांचं अक्षर थोडंसं खराब वाटत असेल तर थोडंसं अजून टाइम आहे आपल्याकडं, थोडंसं काय आपल्याला इम्प्रुव्हमेंट त्याच्यामध्ये करता येईल. ठीक आहे, ते आपण करू शकतो. आता थोडंसं मी ज्यावेळेस स्कूलला होतो, म्हणजे 9वी 10वीला होतो, 9वी 10वीला असताना मी काय करायचो, म्हणजे माझं पण माझं अक्षर असं होतं की ही जी काही ओळ आहे मला ही कमी पडायची लिहिताना. म्हणजे माझं जे काय अक्षर असेल, ठीक आहे, माझं अक्षर म्हणजे मी जर लिहायला लागलो तर वीड. ठीक आहे, म्हणजे असं मी ओळीवर लिहायचो, पण एवढं मोठं लिहायचं का माझं अर्ध अक्षर वर जायचं आणि अर्ध अक्षर खाली जायचं. ठीक आहे, मग मी त्यावेळेस मला काय होतं, एक जे काही सिनियर वगैरे होते, ठीक आहे, ते आमच्या जवळचेच होते. ठीक आहे, त्यांचं एक म्हणजे एक मॉडेल आन्सर होतं, म्हणजे खूप छान ते लिहायचे. मॉडेल आन्सर नाही, मॉडेल रायटिंग होती त्यांची, खूप छान त्यांची रायटिंग होती. ते काय लिहायचे, ते असं ओळीच्या मध्ये लिहायचं. ठीक आहे, राहुल राठोड नाव होतं त्यांचं, असं वीड. ओके, असं ओळीच्या मध्ये लिहायचा तो. मग मी काय केलं, ते गोष्टी फॉलो केल्या, त्यांचे जे काही पेजेस वगैरे असतात त्या गोष्टी फॉलो करायच्या आणि असं ओळीच्या मध्ये लिहायचं. ते ओळीच्या मध्ये लय भारी वाटायचं लिहिला, कारण की सगळे मुलं जनरली आपल्याला स्कूलला 10वी 12वी पर्यंत शिकवलं जातं का लाईनच्या वर लिहायचं असतं, आणि इथं आपल्याला मराठीला असेल तर इथं लिहायचं असतं. मग मी ते फॉलो केलं होतं. मग मी थोडेसे असे इम्प्रुव्हमेंट वगैरे केले होते माझ्या, आणि ते माझं बेस्ट आन्सर, म्हणजे आन्सर चांगलं माझं सुधारलं. ओके, मग हे तुम्ही फॉलो करू शकता. काही मुलांना वाटत असेल तर ठीक आहे, आता जास्त तुम्हाला जड जात असेल गोष्ट तर ती करू नका, तुम्ही आतापर्यंत जे करत आला तेच करा. पण अशा पद्धतीने पण तुम्ही आन्सर रायटिंग करू शकता. ठीक आहे, आणि ओळीच्या मध्ये वगैरे तुम्ही लिहायचा प्रयत्न वगैरे पण करू शकता. ठीक आहे. हा, मग आता थोडंसं काय करा, आन्सर रायटिंग बद्दल आपल्याला थोडंसं सुधारण्यासाठी काय करता येईल ते बघा थोडंसं. ठीक आहे, म्हणजे यांचं फारच खराब आहे बाबा. ठीक आहे, फारच खराब आहे, वाटतं की ठीक आहे, आपला एक्झामिनर वगैरे असेल, पेपर इव्हॅल्युएटर असेल, त्यांना थोडासा प्रॉब्लेम वगैरे होऊ शकतो पेपर चेक करायला. अशाने थोडंसं त्याच्यावर थिंक करा. ठीक आहे, आता क्लासिफिकेशन ऑफ वीड. आता क्लासिफिकेशन ऑफ वीड बघा, इथं कसं मस्त प्रेझेंट केलं यांनी. या ठिकाणी काय केलं, जो आपला पेपर आहे त्याचं काय केलं, सिंपल पार्ट केले 2. इकडे बघा, बेस्ड ऑन लाईफ सायकल, इथं अॅन्युअल विड, बायएन्युअल विड, पेरेन्युअल विड. इथे एक्झाम्पल द्यायची गरज नाही, कारण की तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय, इंग्लिश करायचे. ठीक आहे, इकडे परत बेस्ड ऑन सॉइल टाईप 1 2 3 4. ठीक आहे, परत इकडे बेस्ड ऑन ओरिजिन, लगेच इथं इंडिजिनस एक्झॉटिक, परत इकडं अशा पद्धतीनं. हे काय झालं, एकदम बेस्ट झालं. आणि बघा, इंग्लिश सगळे इंग्लिश किती पेजेस मध्ये बसवले त्यांनी. लॉंग तुम्हाला लिहायचं होतं, लॉंग क्वेश्चन तुम्हाला लिहायचा होता, 3 पेजेस पर्यंत लिहायचं होतं. हे एक पेज झालं आणि हे एक पेज झालं. ठीक आहे, म्हणजे जवळपास हे किती, हा आता इथपर्यंतच येते. हा, बघ इथपर्यंत, म्हणजे 1.5 पेज पेक्षा पण त्यांनी काय केलं, कमी स्पेस यूज केला. आणि इथून परत एक्सप्लेनेशन सुरू झालं. ठीक आहे, इथून एक्सप्लेनेशन, इथे त्यांनी द्यायला पाहिजे होतं एक्सप्लेनेशन. आता बेस्ड ऑन लाईफ सायकल, परत अॅन्युअल विड. आता हे पण किती फॉर्म मध्ये, शॉर्ट मध्ये लिहिलं बघा. आता जर तुम्ही अॅन्युअल विड हे समजा इथं 3 ओळीपर्यंत गेलं असतं, हे परत 3 ओळीपर्यंत, आणि हे परत 3 ओळीपर्यंत, म्हणजे अर्धा पेज यालाच गेलं असतं. पण सिंपल हे किती, एक 7 ते 8 लाईन मध्ये कसं बसवलं बघा. परत बेस्ड ऑन लाईफ सायकल, इथे अॅन्युअल विड. ठीक आहे, कम्प्लीट देअर लाईफ सायकल इन 1 इयर. ठीक आहे, ऑर सीझन, आणि लगेच एक्झाम्पल. ठीक आहे, बायएन्युअल विड्स, कम्प्लीट देअर लाईफ सायकल इन 2 इयर्स ऑर सीझन, लगेच एक्झाम्पल. इकडे पेरेनियल विड्स, कम्प्लीट देअर लाईफ सायकल मोर दॅन 2 सीझन. ठीक आहे, ऑर इयर, लगेच सायप्रस रोटुंडस.
झालं 7-8 लाईन मध्ये सगळं आलं आणि जेवढ्या इसेन्शियल गोष्टी होत्या तेवढ्या सगळ्या आल्या. त्याच्यामुळे एक असा प्रेझेंटेशन करायचा प्रयत्न करा. आता तुम्ही म्हणत असणार सर नोट्स मध्ये तर कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे ते सगळं दिलं, मग ते कसं करायचं? ठीक आहे, मग ते काही इम्पॉर्टंट नाही का या क्वेश्चन मध्ये लिहिणं. पहिली गोष्ट आपल्याला विचारलं एक्सप्लेन इन ब्रीफ. पर्टिक्युलर जर तुम्हाला एक्सप्लेन ऑन्टोजेनी किंवा लाईफ सायकलवर त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला विचारलं असतं तर ह्या गोष्टी तुम्हाला डिटेल द्याव्या लागल्या असत्या. त्या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे असतात बायनलचे, पेरेनलचे, अॅन्युअलचे, तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टी द्याव्या लागत होत्या. कारण की आपल्याला या ठिकाणी फक्त एकच टाईपचं क्लासिफिकेशन लिहायचं नाही, तर जेवढे मॅक्झिमम तुम्हाला लिहिता येईल त्या टाईपचे क्लासिफिकेशन लिहायचे होते. ठीक आहे, आणि किंवा तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन पण असं पण विचारू शकतात इंग्लिश अँड इंग्लिश डिफरंट फॉर्म्स ऑफ विड किंवा त्याचं क्लासिफिकेशन डायरेक्ट विचारलं असतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अॅन्युअल विड असेल त्याचं पर्टिक्युलर गिव्ह द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अॅन्युअल विड्स असं विचारतील पर्टिक्युलर क्वेश्चन. त्याच्यामुळे त्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, पण ऍक्च्युअल क्वेश्चनची डिमांड कशी त्याच्यावर ते डिपेंड आहे. आता बेस्ड ऑन ओरिजिन मध्ये बरंच त्यांनी काय केलं इंडिजिनस आणि एक्झॉटिक विड. ठीक आहे, आता बेस्ड ऑन सॉइल टाईप ब्लॅक कॉटन सॉइल, रेड सॉइल, ठीक आहे, लोमी सॉइल आणि लॅटराइट सॉइल. परत त्याच्या खाली एक्झाम्पल बेस्ड ऑन इकोलॉजिकल अफिनिटीज, वेटलँड विड्स, गार्डन लँड, ड्राय लँड. ठीक आहे, अशा पद्धतीचं काय झालं क्लासिफिकेशन. आता हे सुद्धा थोडंसं पुढे गेलं, बट ठीक आहे, बेस्ड ऑन फर्टिलिटी वगैरे असेल. एक मला वाटतं 4 पेजेस पर्यंत हे गेलंय क्लासिफिकेशन. ठीक आहे, आता बघा म्हणजे 3.5-4 पेज पर्यंत अपेक्षित, मॅक्झिमम 4 या टाईपचा क्वेश्चन असेल, कारण याच्यात लिहिण्यासारखं तेवढं आहे. आणि विड क्लासिफिकेशन जर म्हणलं तर ते सगळेच मुलं करणार आहेत आणि सगळ्यांचं टार्गेट असणार आहे हा क्वेश्चन आला तर याचे मार्क्स सोडायचे नाही, त्याच्यामुळे याच्यावर लिहिण तेवढं कमीच आहे आपण. ओके, त्याच्यानंतर सोलार रेडिएशन बघा. आता सोलार रेडिएशनची सिंपल डेफिनेशन खालच्या वळीला घेतली. ह्या गोष्टी फॉलो करायच्या, छोट्या छोट्या जरी असल्या ना तरी फॉलो करायच्या. आता काही मुलांनी तुम्ही बघितले आतापर्यंत पेपर या ठिकाणी पुढे घेतला, त्यांनी इथून लगेच लिहायला सुरुवात केली, यांनी एक ओळ खाली घेतली आणि इकडे पण स्पेस सुटला. ठीक आहे, मग हे दिसायला काय झालं एकदम व्यवस्थित दिसत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सिग्निफिकन्स जे असतील, सिग्निफिकन्स दिले सोलार रेडिएशनचे, ते पण कशा पद्धतीने प्रेझेंट केले हे बघा. इन लिस्ट सर्कल मध्ये पण दाखवू शकत होते, हे थोडंसं वेगळं झालं आणि चांगलं पण वाटत. ठीक आहे, लगेच फोटोसिंथेसिस, त्याच्यामध्ये सब टाईप एनर्जी सोर्स, ऑर्गॅनिक मॅटर प्रोडक्शन असेल, ठीक आहे, फोटोपिरियडिझम असेल, वॉटर सायकल असेल. ठीक आहे, ते झालं तुमचं अशा टाईपचं, म्हणजे खूप बेटर वाटत आहे. चौथा क्वेश्चन क्लाउड असेल, प्रेसिपिटेशन, वेदर एलिमेंट वगैरे असेल तर लगेच काय झालं ते हायलाइट वगैरे केलं, डेफिनेशन खाली डेफिनेशन दिलं. ठीक आहे, क्लासिफिकेशन दिलं. आता हे क्लासिफिकेशन बघा, फॅमिली ए, फॅमिली बी, त्याच्यामध्ये हाईट दिली प्रत्येक ठिकाणी आणि म्हणजे प्रत्येक क्वेश्चन वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रेझेंट केलं, त्यामुळे काय वाटत आहे बेटर वाटत आहे. इथं बघा परत असं करून असं दिलंय आणि असे टाईप दिलेत, एका खाली एक. सुंदर का वाटत आहे, एका खाली एक लिहिलंय. ठीक आहे, मागं पुढे दिसत नाही. ओके, हे एक पेपर झाला. हे पेपर मी तुम्हाला टाकतो ग्रुपवर, हे बघून घ्यायचं. आता इथं बघा फॅमिली ए, आता ते इंग्लिश झाले. फॅमिली ए क्लाउड, परत सिरस. सिरस बद्दल आता बघा मॅक्झिमम मुलं आहेत ते एकदम शॉर्ट मध्ये लिहिलंय. आता सिरस मध्ये बघा किती भारी दिले हे पॉईंट आहे बघा. आता इथं पण या टाईपचे पॉईंट दिलेत. ठीक आहे, हे अपेक्षित आहे, हे बेटर आहे. ओके, इथं हाईट असेल, ठीक आहे, हाईट वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी एक कॅरेक्टरिस्टिक कोणत्या टाईपचं दिसतं, स्ट्रक्चर कसं आहे. ओके, म्हणजे बेटर वाटत आहे. ठीक आहे, परत खाली फॅमिली बी असेल, फॅमिली बी असेल. ओके, फॅमिली बी लगेच त्याच्यामधले परत टाईप. आता बघा इथं अर्धवट पेज म्हणजे एक पॉईंट इथं होते तर तो सुद्धा अशा पद्धतीने दाखवलाय. इथं कळतंय बाबा आपल्याला खाली काहीतरी आहे. ओके, म्हणजे एकदम बेस्ट झालं ते. ओके, आता हे परत तसं सुरुवात केली तशी अर्धी इथून परत 2 पॉईंट इथं, म्हणजे आपल्याला वाटत नाही की हे वेगळं काहीतरी, आपल्याला समजतंय कारण की सिस्टमॅटिक प्रेझेंट केलंय. ओके, त्याच्यानंतर फॅमिली बी मध्ये परत बाकीचे पॉईंट असे. ठीक आहे, फॅमिली सी मध्ये परत ए बी सी अशा पद्धतीनं एका खाली एक लिहिले, त्याच्यामुळे पण ते बेटर वाटत. ओके, त्याच्यानंतर प्रिसिपिटेशन असन बघा, लगेच डेफिनेशन कशी सुरुवात केली, फॉर्म्स ऑफ प्रिसिपिटेशन असन या ठिकाणी बघा, फॉर्म्स ऑफ प्रिसिपिटेशन. ठीक आहे, आता फॉर्म्स ऑफ कंडेन्सेशन आणि फॉर्म्स ऑफ प्रिसिपिटेशन याच्यामध्ये मुलं कन्फ्युज झालेले आहेत. आता हे बघा, हे फॉर्म्स आहेत ऍक्च्युअली लिक्विड फॉर्म, सॉलिड फॉर्म आणि मिक्स्ड फॉर्म. ओके, इथं मुलं कन्फ्युज झालेले आहेत. इथं फॉर्म्स ऑफ कंडेन्सेशन मुलांनी बऱ्यापैकी लिहिलंय. ओके, हे बघा
अशा पद्धतीने. आता लिक्विड फॉर्म आहे, लगेच ड्रिझल असेल, रेन असेल, ड्रिझल आणि शॉवर असेल, त्याच्याबद्दल दिलंय. आणि इथं व्यवस्थित काय वाटत आहे, एक सफिशियंट यांच्यामध्ये स्पेस पण आहे, एक सफिशियंट स्पेस पण आहे आणि वेगवेगळ्या पॉइंटने काय केलंय ते या ठिकाणी दाखवलंय पण. ठीक आहे. आता हे सॉलिड फॉर्म म्हणजे असे टाईपचे जे काही मॉडेल पेपर वाटत असेल, खरंच ज्या मुलांनी बेस्ट प्रेझेंटेशन केलंय ते तुम्ही सुरुवातीच्या काळाला काय करायचे, फॉलो करायचे आणि एक त्या टाईपचं प्रेझेंटेशन कसं होईल. ओके, म्हणजे तुम्ही तुमचं लॉजिक पण लावू शकता. आता बरेच मुलं असतील तर या ठिकाणी अशा पद्धतीनं स्क्रॅच वगैरे केलेलं नाही पेपर, तर या ठिकाणी पण काय करायचं, आपण सवय लावून ठेवायची. ठीक आहे, या ठिकाणी आपण एक आडवी रेष मारून द्यायची, एक लाईन ओढून. ठीक आहे, म्हणजे हा बेस्ट पेपर म्हणता येईल. एक मॉडेल आन्सर रायटिंग कसं असावं. आता वेदर फॉरकास्टिंग असेल, क्लासिफिकेशन वेदर फॉरकास्टिंगचं नाव कास्टिंग वगैरे ते याच्यामध्ये दिलं त्यांनी. ठीक आहे. आता दोन दोन टाईप आहे त्याचे, बेस्ड ऑन व्हॅलिडिटी आणि बेस्ड ऑन देअर युटिलिटी. ओके, मग युटिलिटीनुसार खाली घेतले आणि व्हॅलिडिटीनुसार असे घेतले. ठीक आहे, मग खाली एक्सप्लेनेशन दिलं, म्हणजे आन्सर वगैरे पण चांगले. आणि एक दुसरं एक गोष्ट, आन्सर काय बेस्ट वाटत आहे यांचं, तर हे जे काही लिहिलंय, लिहिण्याची जी काही स्टाईल आहे ती एका वेनी कुठंतरी. ठीक आहे, एका वेनी लिहिलेली. म्हणजे बघा या ठिकाणी, आता या ठिकाणी डेज असेल तर हे डेज बरोबर त्यांनी काय केलंय, एका वेनी लिहिलंय. म्हणजे डे असा वाकडा काढलाय, परत ए असा काढलाय, परत वाय असा ते सरळ काढलाय आणि एस परत असा काढलाय, असं काही नाही केलं. ठीक आहे, एक सरळ याच्यामध्ये एक त्यांचे काय एक पर्टिक्युलर एक स्टाईल आहे लिहिण्याची. ठीक आहे, इथं हार्वेस्ट लिहिलंय, प्रत्येक अक्षर काय केलंय, तिरकं लिहिलंय. ओके, वाकडं तिकडं लिहिलं नाही, म्हणून ते बेस्ट वाटत आहे. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या थोड्याशा प्रेझेंट करायचा प्रयत्न करा. आता इथे थोडीशी स्केल वगैरे वापरली पाहिजे होती, पण ठीक आहे, असो, बेस्ट वाटत आहे. हाताने अजून तुमची प्रॅक्टिस वगैरे पण होऊन जाईल. आता या टाईप बघा, इथं एक सिग्निफिकन्स ऑफ वेदर फॉरकास्टिंग अशा टाईप दाखवलेत, हे पण बेस्ट वाटत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता ओके, आता हे बाकीचे थोडेसे पेपर वगैरे बघा. आता हे पण यांचा पण पेपर बघा. आता इथं एक, आता ह्या गोष्टी मी का म्हणत आहे का पेपर तुम्ही मॉडेल आन्सर पेपरवरच सॉल्व्ह केलं पाहिजे. आता बघ, इथे उमेदवाराने या चौकटीत लिहू नये असं स्पष्ट उल्लेख असतो आपल्या याच्यावर, कारण की तुमचे इव्हॅल्युएटर असतील, 1, 2 आणि खाली 1, 3 इव्हॅल्युएटर तुमचा पेपर चेक करणार आहे. यामध्ये इथं उमेदवाराने या चौकटीत लिहू नये. ठीक आहे, कारण की इथं तुम्हाला तुमचे क्वेश्चन नुसार इथं ए असं बी सी डी नुसार तुमचे इथं मार्क फिल करणार. मग इथं तुम्ही लिहायचं नाही, इथं कोण लिहायचंय, जे तुमचे इव्हॅल्युएटर असतील ते इथं लिहिन. ओके, मग इथं लिहायचं नाही. आता मग तुमचा पार्ट कुठं आहे, इथं आहे. आणि मग हे वीड वगैरे एकदम छान मध्ये यांनी सुद्धा पेपर लिहिलाय. फक्त काय करायचं या ठिकाणी, इकडे बघा, ही चूक टाळायची, तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी लिहायचं नाही. ओके, आता आन्सर वगैरे पण बघा, हे पण बेस्ट वाटत आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी अक्षर वगैरे चांगलं आहे, प्रेझेंट वगैरे पण चांगलं केलंय. फक्त या ठिकाणी एक्झाम्पलची थोडीशी कमतरता वाटत आहे. मग मॅक्झिमम तुम्ही एक्झाम्पल द्यायचं इथं प्रयत्न करायचा. आता परत इथं इथं लिहायची गरजच नाही, इथं आपण लिहायचंच नाही. पहिलं गोष्ट लक्षात ठेवा, इथं आपण लिहायचं नाही. आणि परत एक क्वेश्चन चालू आहे, प्रत्येक क्वेश्चनवर तुम्हाला इथं क्वेश्चन क्रमांक लिहिण्यासाठी बॉक्स आहे. एक क्वेश्चन चालू आहे, मग तो प्रत्येक क्वेश्चन वरती मेन्शन करणं गरजेचं नाही, तो क्वेश्चन करणं गरजेचं नाही. एक पहिल्या पेजवर लिहिलंय क्वेश्चन नंबर 1, तो 3 पेज पर्यंत गेला, तर 3 पेज पर्यंत तुम्हाला प्रत्येक बॉक्स मध्ये लिहायची गरज नाही. ओके, ठीक आहे, असं काय करायचं, तुम्ही ब्लँक पेज असतील ते काय करायचे, स्क्रॅच वगैरे करायचे. ठीक आहे, हा, आता या ठिकाणी जे काही तुमचं इंग्लिश वगैरे असेल, ते इंग्लिश वगैरे पण या फॉर्म मध्ये इकडं द्यायचे 2 पार्ट मध्ये. ओके, आता परत इथं लिहिलंय, प्रत्येकाच्या 2 नंबर क्वेश्चन तिथे लिहिला. ठीक आहे, आता याच्यामध्ये पण क्वेश्चन ऑल क्लासिफिकेशनचं एक्सप्लेनेशन विचारलं, इंग्लिश विचारले होते, तर मॅक्झिमम आपल्याला काय करायचं, इंग्लिश करायचे. आता अर्ध्या पार्ट मध्ये थोडासा यांनी पेजेसचा विचार केला असेल, वर्ड लिमिटचा वगैरे हे केला असेल, विचार केला असेल. त्याच्यामुळे इथं जर तुम्ही पार्टिशन केलं असतं तर अजून 50% इंग्लिश इकडे झाले असते. ठीक आहे, आता इथे एक्सप्लेनेशन. ओके, एक्सप्लेनेशन हे एक्झाम्पल वगैरे द्यायचे राहिलेत. आता खरीप वीड आहेत, रब्बी वीड आहेत, समर वीड आहेत, एक्झाम्पल दिले असते तर अजून बेस्ट वाटलं असतं. ठीक आहे, बायनियल हे आहेत तर त्याचं थोडंसं एक्झाम्पल वगैरे.
ठीक आहे, परत इथं तोच क्वेश्चन चालू आहे, परत इथं मेन्शन केलं, हे करायची गरजच नाही आणि इथं पण करणं गरजेचं नाही. एक क्वेश्चन चालू आहे, तो कंटिन्यू तुम्हाला एक्सप्लेन करायची गरज नाही. ठीक आहे. हा, आता या टाईपचं प्रेझेंटेशन आहे. ओके, हे गुड आहे. आता इथं स्केल पण वापरली. ठीक आहे, आणि इथं दुसरी गोष्ट एक सर्कलला वापरलं आहे. आता एक स्केल असते बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्कल वगैरे असतील, ठीक आहे, चौकोन वगैरे असतील, त्रिकोण वगैरे असतील, ती एक स्केल भेटते, ती तुम्ही वापरायची. ती एक्झामला पण तुम्हाला आलो आहे. ओके, मग ती जर स्केल वापरली तर एक गोल वगैरे असतील ते तुमचे एकदम फास्टमध्ये होऊन जातील. ओके, ती तुम्ही आतापासून वापरायची. आता फोटोसिंथेसिस वगैरे असं थोडंसं स्पेलिंग वगैरे पण त्याच्यावर लक्ष द्यायचं. ओके, स्पेलिंग बऱ्यापैकी पोरांचा प्रॉब्लेम नाही, पण काही मुलं काय करतात, जनरल लिहितात एक. ठीक आहे, सध्याच्या स्थितीला ते होईल त्याबद्दल काय आयडिया नाही, पण आपल्याला एक प्रिसाइज आन्सर कसं लिहायचंय त्याच्याकडे आपल्याला शिफ्ट व्हायचंय. ओके, हे झाले. आता इथं डायग्राम वगैरे पण दाखवल्यात. ओके, हे बेटर आहे आणि प्रत्येक याच्यामध्ये नाव पण दिलंय, फिगर 4, फिगर 3. ठीक आहे, बेस्ट आहे. हे असं फॉलो करायचं. हे फार कमी लोकांनी केलंय, डायग्राम वगैरे काढणं. ओके, आता इथं क्वेश्चन नंबर 5 लिहायची गरज नव्हती. प्रिसिपिटेशन, ठीक आहे, फॉर्म्स ऑफ प्रिसिपिटेशन. आता फॉर्म्स ऑफ प्रिसिपिटेशन आणि फॉर्म्स ऑफ कंडेन्सेशन काय ते पहिली गोष्ट परत एकदा बघायचंय तुम्ही. इथं कन्फ्युज झालेले आहेत मुलं. ओके, हे फॉर्म्स ऑफ काय तुमचे, फॉर्म्स ऑफ कंडेन्सेशन आहे. ठीक आहे, थोडंसं डिटेलिंग वगैरे करायचंय, क्वेश्चन वगैरे तिथे लिहिलंय ते लिहायचं नाही. ब्लँक पेज आहे ते काय करायचे, काट मारायचे त्याच्यावर, अशा पद्धतीनं. ठीक आहे, आता क्लासिफिकेशन ऑफ फेदर फोरकास्टिंग हे पण बेस्ट आहे. ठीक आहे, एक सिस्टमॅटिक वाटत आहे. ठीक आहे, तर हे असे बेस्ट पेपर होते आणि एक कॉमन काही गोष्टी होत्या ज्या आपण आता डिस्कस केल्या. ठीक आहे, हे पण पेपर असन तुमचे. आता हे बघा, थोडंसं इथून जर सुरुवात केली असती. ओके, आता इथून थोडीशी सुरुवात केली असती पॉईंट आणि एका खाली एक लिहिले असते तर अजून बेस्ट वाटलं असतं. ठीक आहे, या टाईप. आता या ठिकाणी लाईन पण मारता नाही. आता तुम्ही बॉक्स करताय तर त्याला परत अंडरलाईन करायची गरज नाही. याला बॉक्स जर केलं तर अंडरलाईन करायची गरज नाही. ठीक आहे, ओके, कंटेंट वगैरे सगळ्यांचं व्यवस्थित येत आहे, त्याबद्दल काही शंका नाही. ओके, या टाईपचे थोडेसे हे झालं, कंटेंट एकदम व्यवस्थित आहे. फक्त आता इथं बघा, हे बघा, हे वाकडं 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 तिकडं होत गेलंय. त्याच्यामुळे आता बेस्ड ऑन स्पेसिफिसिटी असते. ते इथून काय करायचं, आता 8-9. आता हा पहिली गोष्ट हा ए वाटतोय, मग बी बी, परत ए ए, असं कन्फ्युज होतं ना. मग एक व्यवस्थित इथं असतं, परत याची सुरुवात इथं ए बी, परत 10 ए बी असं असतं. आता स्पेस थोडासा आतापासून थोडासा कमी जास्त स्पेसकडे लक्ष द्यायचं. आता बघा, इथं थोडंसं जास्त स्पेस झाला, इथं थोडासा कमी झाला, अनइव्हन स्पेस आहे. मग थोडीशी काय करायचं, ह्या गोष्टी आत्ताच प्रॅक्टिस करा. हे मॅटर करत नाही, पण सुधारायला आता चान्स आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, या अशा टाईपचं. ठीक आहे, आता याच्यामध्ये थोडंसं जे काही माइंड मॅप वगैरे होते ते तुम्ही यूज करायला पाहिजे होते. हब अँड स्पोक मॉडेल वगैरे ज्याला आपण म्हणतो, अशा टाईपचं प्रेझेंटेशन आपण करायला पाहिजे होतं. ते प्रेझेंटेशन या पेपरमध्ये प्रेझेंटेशन करायची गरज आहे. हे कंटेंट वगैरे व्यवस्थित आहे. ओके, आता नेक्स्ट पेपर बघा. हा, आणि दुसरी गोष्ट मला सांगायची की इथं डेट वगैरे पण टाकत चला, कोणत्या डेटचा पेपर आहे तुमचा तो टाकत चला, आणि लोकेशन पण टाकत चला. इथं लोकेशन वगैरे दिलं असेल तुम्हाला. हा, प्लेस सेंटर, कुठून तुम्ही टेस्ट देते ते पण तुम्ही मेन्शन करा. आणि हे पेज कंपल्सरी, नेक्स्ट टेस्ट चेक केली जाणार नाही हे जर पेज नसेल तर. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने एक काय करायचं, ब्लँक पेज द्यायचं. सगळेच दिले नाही तरी जमल. ठीक आहे, एक तरी ब्लँक पेज पाहिजे, म्हणजे तुम्हाला डिटेल त्या ठिकाणी गोष्टी सांगता येतील. ठीक आहे, आता हे पण अक्षर काय चांगलं अक्षर आहे. ओके, लिहिला म्हणजे रीड वगैरे करायला, आणि पॉईंट टू पॉईंट दिलेलं आहे, पण एक्झाम्पलची कमी आहे. ठीक आहे, एक्झाम्पल या ठिकाणी काय करायचे, एक्झाम्पल वगैरे द्यायचे. रायटिंगची स्टाईल वगैरे पण चांगली आहे या ठिकाणी, अशा पद्धतीनं. ओके, त्याच्यानंतर हा एक पेपर बघा, म्हणजे बेस्ट पेपर वगैरे दिलेले आहेत मुलांनी. ठीक आहे, असं
शॉर्ट मध्ये दिलंय, म्हणजे खूप तुम्हाला असं पॅरा टू पॅरा दिलंय असं नाही, एक्झाम्पल पण दिलंय. वाचायला काय होतं, थोडंसं इझी जातं आणि बेस्ट वाटतं. ठीक आहे. आणि दुसरी एक गोष्ट अजून एक तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता हे बघा, इनलिस्ट कशा पद्धतीने गेलंय. हे करणं अपेक्षित नव्हतं. बेस्ड ऑन लाईफ सायकल म्हणलंय, बेस्ड ऑन सॉइल टाइप, बेस्ड ऑन प्लेस ऑफ अकुरन्स, बेस्ड ऑन इकॉलॉजिकल अफिनिटी. इथं तुम्ही शॉर्ट मध्ये काय करायचे, त्याचे टाइप काय करायचे, इथं इनलिस्ट करायचे. ठीक आहे. ओके. आता अशा पद्धतीचं आहे. कंटेंट सगळ्यांनी व्यवस्थित लिहिलंय, त्याबद्दल काही शंका नाही. आता हे बघा, तुम्ही पीडीएफ ज्यावेळेस स्कॅन करता त्यावेळेस थोडंसं त्याला इफेक्ट द्या. इफेक्ट द्या म्हणजे आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी ब्लॅक अँड व्हाईट वगैरे असतं, परत नॅचरल कलर मध्ये आपल्याला जातात. तर तुमचं जे पेज आहे ते येताना असं आलं पाहिजे. ओके. पाठवताना असं आलं पाहिजे. असं करत थोडंसं इफेक्ट द्या त्याला. ओके. म्हणजे आता बघा, हा पेपर कसा वाटत आहे, अशा पद्धतीने आलं पाहिजे, पूर्ण व्हाईट. ते थोडासा चेक वगैरे करायला असं म्हणजे इंटरेस्टिंग वाटत नाही. हे पण बघा, थोडंसं असं व्हाईट टाईप आला पाहिजे. हा पण या टाईप. ठीक आहे. हा पण थोडासा म्हणजे असं व्हाईट टाईप येईल असं करा. ठीक आहे. त्याच्यानंतर आता तुमचे काय क्वेश्चन असेल ते करू, बघूया आपण कोणते क्वेश्चन आहे तुमचे. हा, सब क्वेश्चनला क्वेश्चन ए बी आलं तर कसं मेन्शन करायचं, राईट. आता बघा इथंच घ्या. ठीक आहे. आता पहिली गोष्ट, क्वेश्चन ए आणि त्याचं क्वेश्चन तुम्ही बी. आता तुम्ही इथं पण टाकू शकता, क्वेश्चन क्रमांक 1 त्याचा ए असं पण टाकू शकता. याचे कोणते रूल्स नाहीत, फक्त तुम्ही प्रत्येक याच्यावर लिहू नका आणि इथं लिहू नका, असं पण लिहू शकता. ठीक आहे. दुसऱ्या नंबरचा क्वेश्चन आला तर इथं तुम्ही दुसऱ्या बॉक्समध्ये क्वेश्चन नंबर ए आणि त्याच्यामध्ये परत बी पण लिहू शकता. ठीक आहे. हे करत प्लस या ठिकाणी पण करू शकता. इथं क्वेश्चन नंबर ए तर इथं काय करायचं तुम्ही बी, सॉरी, इथं क्वेश्चन नंबर ए असं पण करू शकता. या ठिकाणी तुम्ही एक लिहिला आणि इथून त्याचा आन्सर लिहायचंय, तर त्या ठिकाणी काय करू शकता, आन्सर असं आणि परत ए असेल त्याच्यातला तर ए करा. ओके. बी असेल तर बी करा आणि इथून स्टार्ट रायटिंग. ओके, समजलं? ठीक आहे. हे पेपर आपण बघितलाय. चला आता नेक्स्ट क्वेश्चन करा फास्ट मध्ये क्वेश्चन करा. हा, आता नेक्स्ट टेस्ट बद्दल मी बोलतो. आपली जी नेक्स्ट टेस्ट असणार ती वीकली तर होणारच, पण जे काय आपली फुल लेंथ टेस्ट असेल ती जानेवारी एंडला असणार आहे. सध्या स्थितीला आपली टेंटेटिव्ह डेट 26 आहे. 26 जानेवारीमुळे बघू आपण एखाद दिवस मागे पुढे घेऊया, पण 26 जानेवारीला आपली टेस्ट होईल. त्यासाठी सिलेबस बघा. पेपर फर्स्ट मधला इकॉलॉजीचा पार्ट आपण स्टार्ट केलाय. एक उद्या परवा आपण स्कीमचा पार्ट स्टार्ट करत आहे. त्याचबरोबर पुढं आपला लॉचा पार्ट पण आपण चालू करणार आहे. आणि याच्यामध्ये अजून आपला स्कीम झालं, लॉ वगैरे झालं, पुढचा वगैरे पण पार्ट स्टार्ट करणार आहे. ठीक आहे. लॉचा एक पार्ट झाला, हे पार्ट आपण स्टार्ट करणार आहे. मग आपले 26 जानेवारी पर्यंत जे काही आपले टेस्ट पर्यंत जे काही पार्ट कव्हर होईल पेपर फर्स्टला त्याचा सिलेबस असणार आहे. आणि सेकंड पेपरसाठी आपला बघा वीड सायन्स आता उद्या परवा आपला कम्प्लीट होईल. वीड सायन्स असन, मेट्रोलॉजी असन, हे सब्जेक्ट आपले कव्हर झालेले आहेत. त्याचबरोबर बायोटेक्नॉलॉजी आपला कव्हर झालाय, त्याचबरोबर एक्सटेन्शन पण आपला कव्हर झालाय. आणि आपल्या एक्झाम पर्यंत आता एक्झाम पर्यंत म्हणजे पहिल्या टेस्ट पर्यंत आपला जो काही पार्ट असेल त्याच्यामध्ये बॉटनी एक तुमचा कव्हर होईल, त्याचबरोबर एंटोमॉलॉजी एक तुमचा कव्हर होईल. ठीक आहे. आणि अजून अॅनिमल हजबंड्री आणि डेअरी सायन्सचा पण पार्ट आपला कव्हर होईल. त्याचबरोबर बाकीचे पण पुस्तक वगैरे आहेत त्या, सॉरी, बाकीचे पण जे काय आपलं हे आहेत सब्जेक्ट वगैरे आहेत ते आपण स्टार्ट करणार आहे. पण बऱ्यापैकी जोपर्यंत आपला तिथपर्यंत 26 जानेवारी पर्यंत जो काय आपला सिलेबस आहे तेवढा कम्प्लीट होईल तेवढा आपण टेस्टला ठेवणार आहे. त्याच्यामुळे वीकली टेस्ट वगैरे असेल प्रत्येक जण त्याचा अभ्यास करा. ठीक आहे. हा, 3 पेजेस पेक्षा जास्त पेजेस नाही का गेले पाहिजे. जास्त पेजेस गेले तर तुम्हाला फायनल तुमची जी आन्सर शीट असणार आहे तिथं तुम्हाला एक साधारणतः 50 ते 55 पेजेस त्या ठिकाणी अवेलेबल असतील. मॅक्झिमम 50 पण नसतील, 55 पण नसतील. मला वाटतं लास्ट टाइम 47 का 49 समथिंग असे पेजेस होते FSO ला. त्या दरम्यान आता आपले पेजेस वाढू शकतात, कारण की त्यावेळेस क्वेश्चन वेगळे होते. आताचे क्वेश्चन म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन आता वाढलेले आहेत आपले. ठीक आहे. एबी पॅटर्न वगैरे वाढलेले आहेत.
त्याच्यामुळं साधारणतः पेजेस लिमिटेडच असणार आहे तुम्हाला. म्हणजे तुम्हाला एक साधारणतः एक कॅल्क्युलेट करूनच पेजेस प्रोव्हाइड केले जातील. त्याच्यामुळं खूप 5-5, 6-6 पेज पर्यंत आपलं प्रत्येकाचं जर आन्सर गेलं तर फायनल तुम्हाला टाइम पुरणार नाही. पहिली गोष्ट, तुमच्या प्रत्येक पेपरमधले 2-2, 3-3 क्वेश्चन लिहायचे राहील आणि 2-2 क्वेश्चन जर तुमचे लिहायचे राहिले, 3 क्वेश्चन तुम्ही शॉर्ट क्वेश्चन 15 मार्काचा जरी क्वेश्चन धरला किंवा 10 मार्काचा जरी क्वेश्चन धरला, 3-3 क्वेश्चन म्हणलं तरी 30 मार्काचं डायरेक्ट तुमचं लिहायचंच राहतंय. पेपर फर्स्ट मध्ये 30, सेकंड मध्ये 30 म्हणजे 60 पेजेस, 60 मार्काचं तुमचं डायरेक्ट लिहायचंच राहते. अशा केसमध्ये ते आपल्याला परवडणार नाही. त्याच्यामुळे आतापासूनच लक्षात ठेवायचं, आपल्याला काय करायचं, प्रिसाइज लिहायचंय. आणि आपल्याला एक तर काय दिलं असतं तिथं, वर्ड लिमिट दिलं असतं. तर वर्ड लिमिट आपले तुम्हाला सांगितलं, शॉर्ट क्वेश्चन असं तर 150 किंवा 200 पेजेस मध्ये तुम्हाला आन्सर लिहायचंय. मग त्यासाठी तुमचे जे काही 2 किंवा मॅक्झिमम 2.5 पेज सफिशियंट झाले आणि लॉंग क्वेश्चन साठी तुम्हाला 3 किंवा 3.5 पेज सफिशियंट झाले. मी तर तुम्हाला 100% सांगेल की तुम्ही 2 आणि 3 पेज मध्येच कव्हर करायचा ट्राय करा. कारण की तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन लिहायचे, नंबर ऑफ क्वेश्चन लिहायचे, एकच क्वेश्चन तुम्हाला डिटेल करत बसायची गरज नाही. आता बघा, आयोगाने शब्द मर्यादा निर्धारित केलेली नाही ना सर, एपिसोड पण नव्हती दर्शवलेली आणि कृषीच्या उत्तर पत्रिकेच्या नमुना संचात पण तसा उल्लेख नाही. आपण गुणांनुसार किती लिहायचं हे ठरवू शकतो, ठीक आहे. परंतु एखादं उत्तर थोडंसं कमी जास्त झालं चालतं का? उत्तर पत्रिका किती पानांची असते? आता उत्तर पत्रिका पहिली गोष्ट ही व्हॅरी असणार आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, एफएसओला कमी पेजेस होते, त्या तुलनेत आपले नंबर ऑफ क्वेश्चन काय असणार आहे त्या ठिकाणी कमी जास्त असणार आहे. आता त्या ठिकाणी तुम्हाला मी काय सांगत आहे का, जरी वर्ड लिमिट निश्चित केलेलं नसेल तरी त्यांनी इन्स्ट्रक्शन मध्ये दिलेलं आहे. तर जर तुम्हाला वर्ड लिमिट वगैरे त्या ठिकाणी दिलं असेल तर ते काय करायचं, कन्सिडर करून आन्सर लिहायचं आहे आपल्याला. पण एक त्याचा अंदाज असाच असतो की तुम्हाला जर 200-250 पेज वर्ड मध्ये लिहायचं असेल आन्सर किंवा शॉर्ट किंवा लॉंग क्वेश्चन तुम्हाला म्हटलंय, तर शॉर्ट क्वेश्चन तुमचं आन्सर तुमचं 3 पेज पर्यंतच असलं पाहिजे आणि लॉंग क्वेश्चन मॅक्झिमम, शॉर्ट क्वेश्चन मॅक्झिमम तुमचा एक 2 पेजेस पर्यंत असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही वर्डचं जरी कॅल्क्युलेशन केलं तर तेवढ्यामध्ये ते बसतं, ठीक आहे, आणि अॅक्युरेट तुम्हाला टाइम पुरल. आता शॉर्ट मध्ये जरी तुम्ही कॅल्क्युलेट जरी केलं तर तुम्हाला टाइम पिरियड जर बघायचं म्हटलं तर शॉर्ट क्वेश्चन साठी तुम्हाला शॉर्ट क्वेश्चन साठी काय करायचं, तुम्हाला शॉर्ट क्वेश्चन असेल आणि तो जर 10 मार्काचा असेल तर तो काय करायचा, तुम्हाला एक 7 ते 8 मिनिटात तुम्हाला कव्हर करायचा आहे. मॅक्झिमम 15 मार्काचा क्वेश्चन असेल किंवा 20 मार्काचा क्वेश्चन असेल, म्हणजे ज्याला आपण लॉंग क्वेश्चन म्हणतो, तो तुम्हाला एक 14 मिनिटापर्यंत त्याचा आन्सर लिहायचा आहे. मग 14 मिनिटापर्यंत तुम्हाला डिटेलिंग करायची, आन्सर व्यवस्थित लिहायचंय, तर हे तुम्हाला मॅक्झिमम तुम्ही 3 पेजेस पर्यंतच लिहू शकता, ठीक आहे. तुमचं 7, 8, 9, 10 पेज पर्यंत जर आन्सर जात असेल एखाद्या क्वेश्चनचं, ठीक आहे. एखादा एक्सेप्शन असू शकतो याच्यामध्ये, तर 3 ऐवजी 4-5 पर्यंत आन्सर जाईल तुमचं, एक्सेप्शन क्लासिफिकेशन सारखं, विडचं क्लासिफिकेशन सारखं, ठीक आहे. 4 पेजेस पर्यंत जाऊ शकतं, पण ते एक्सेप्शनल केस धरा की त्याच्या पलीकडे गेलं नाही पाहिजे, प्रत्येक याचं गेलं पाहिजे नाही. कारण की तुम्हाला फायनल तुमचे अल्टिमेट काय आहे, तुमचं एम का तुम्हाला सगळा पेपर कव्हर करायचा आहे, ठीक आहे. कारण की ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुमचा 1-2 ऑब्जेक्टिव्ह राहून गेले तर 2-3 मार्काचा तेवढा लॉस होईल तुमचा. पण इथे एक जरी क्वेश्चन लिहायचा राहिला तर तुमचा 10 ते 20 मार्काचा त्या ठिकाणी लॉस होऊ शकतो. त्याच्यामुळं फायनल आपल्याला पेपर कव्हर करायचा आहे, हे टार्गेट आपलं असलं पाहिजे. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1 किंवा 2 क्वेश्चनला 1 आणि 2 क्वेश्चनला 3 हाफ पेजेस चालतील का? कारण काही क्वेश्चन एक्सेप्शन असतात, राईट. मी तेच सांगितलं तुम्हाला, एक्सेप्शन ज्या ठिकाणी आहे, म्हणजे आता बघा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, काही असे पण मुलं बघितले, तुम्हाला एक मी दाखवलं की त्यांनी 3-3.5 पेज मध्ये विडचं क्लासिफिकेशन बसवलं आणि एकदम व्यवस्थितपणे, ठीक आहे. मग त्या टाईपचं आपल्याला वर्क करावं लागेल. ओके. मग जेवढं म्हणजे तुम्हाला लिमिटेड, मी अल्टिमेट तुम्हाला लॉंग क्वेश्चन साठी 3.5 पेज म्हटलंय, तर ते पण त्या ठिकाणी बसवले त्या मुलांनी. मग असं आपण करू शकतो. ओके. ओके. नेक्स्ट नेक्स्ट कमेंट करा, फास्ट मध्ये कमेंट करा. अजून काय आन्सर रायटिंग बद्दलचं असेल, अभ्यासामध्ये तुमच्या अडचणी येत असेल, त्या डिस्कस करा. कमेंट करा फास्ट मध्ये, सगळे कमेंट करा बरं फास्ट मध्ये.
हा, लेक्चर लवकर अपलोड करत जावं. लेक्चरला काय झालं, काल टेक्निकल प्रॉब्लेम होता, राईट. टेक्निकल, आणि पहिली गोष्ट काय, जे काय अपलोड लेक्चर करायचे असतात ते 24 हावर मध्ये, लेक्चर झाल्यानंतर 24 हावर मध्ये ते आपल्याला अवेलेबल होत असतं. मग ते केव्हा पण होतं. मग काही काही लेक्चर असतात त्यांना जास्त टाइम वगैरे लागतो. ठीक आहे. मग त्याच्यामुळे थोडंसं काय होतं, डेली झालेलं संध्याकाळी जे काही लेक्चर असतं इव्हिनिंगच्या टायमिंगला, तोपर्यंत साधारणतः ते येतं. त्याच्यानंतर आपण अपलोड करतो. असं नाही की लेक्चर झालं आणि लगेच अपलोड म्हणजे अवेलेबल होते अपलोडिंगसाठी किंवा डाउनलोडिंगसाठी, तसं नाही होते. 24 हावर ऍटलिस्ट त्याला लागतात. त्याच्या आधी आपलं लेक्चर येत असतं. ओके. एखाद्या क्वेश्चनचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस एक्सप्लेन करायची गरज नाही ना, फक्त इंग्लिश केले तरी चालतील का? क्वेश्चन काय विचारला त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला जिथे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस विचारलेच नाही, ठीक आहे, त्या गोष्टी आपल्याला मग डोक्यात घ्यायची गरजच नाही. तुम्हाला सरळ सरळ विचारले इंग्लिश अँड क्लासिफिकेशन, तर इंग्लिश अँड क्लासिफिकेशनच तुमच्या आन्सर मध्ये येणं किंवा आलं पाहिजे, ही पहिली रिक्वायरमेंट झाली. आणि दुसरी अदर दॅन, दुसरी गोष्ट काय असते, एक इंट्रोडक्शन आणि कंक्लुजन. ठीक आहे, ते आपण एक साधारणतः त्याला इंट्रोडक्शन असेल कंक्लुजन असेल, हे काही याला वेगळे कोणते मार्क नाही. ठीक आहे, किंवा तुम्ही प्रत्येक आन्सर मध्ये ते लिहिलंच पाहिजे ना असं पण नाही. आता वीड सारखा क्लास टाईप हे असेल, वीड सारखा क्वेश्चन असेल, त्याच्यामध्ये एवढं क्लासिफिकेशन आहे, एवढे टाईप आहे, तिथं तुम्ही सिंपल वीडची डेफिनेशन दिली आणि खाली कंक्लुजन नाही लिहिलं तरी जमल. म्हणजे एक दोन क्वेश्चन किंवा काही क्वेश्चनला तुम्ही लिहू शकता, काही क्वेश्चनला नाही लिहिलं तरी जमल. ते काही कंपल्सरी गोष्ट नाही. किंवा आयोगाने किंवा युपीसीचा किंवा रिटर्न एक्झामिनेशन मध्ये असा कोणता रूल नाही. इंट्रोडक्शन कंक्लुजन बॉडी या पद्धतीतच विद्यार्थ्यांनी आन्सर लिहिले पाहिजे. बट आता तुम्हाला एक सांगतो, इंट्रोडक्शन कंक्लुजन बॉडी म्हणजे काही काही विद्यार्थी असे पण आहेत, तो म्हणजे 10वी 12वीला, 11वी 12वीचे सुद्धा, 12वीचे बोर्डचे पेपर सुद्धा त्यांनी इंट्रोडक्शन कंक्लुजन बॉडी म्हणजे एक वेस्ट, आपण जे आता प्रेझेंटेशन शिकत आहे ते काही काही मुलं 11वी 12वीला सुद्धा फॉलो करतात. ठीक आहे, कारण की त्यांचे पालक वगैरे आहेत किंवा टीचर वगैरे त्या पद्धतीचे असल्यामुळं ते तेव्हापासूनच त्या गोष्टी त्यांना शिकवल्या जातात. ठीक आहे, म्हणजे इंट्रोडक्शन किंवा प्रेझेंटेशन जरी आपण आता शिकत असलो, ठीक आहे, ही काही लई मोठी गोष्ट नाही. ही एकदा तुमच्या लक्षात आलं म्हणजे येऊन जाणार आहे. ओके. आणि जी क्वेश्चनची डिमांड आहे ती पहिली मेन आपलं टार्गेट असलं पाहिजे. क्वेश्चन तुम्हाला ऍडव्हान्टेजेस, इम्पॉर्टन्स, डिसएडव्हान्टेजेस, स्कोप वगैरे ह्या गोष्टी ज्या विचारल्या त्या पहिली गोष्ट लिहायच्या. त्यामुळे मी सांगितलं तुम्हाला की जे आपले पहिले आन्सर आहे, जे आपल्याला विचारलंय ते लिहायचंय. ठीक आहे. या ठिकाणी विचारलंय तुम्हाला डिफाईन सोलार रेडिएशन, तर पहिली तुम्हाला गोष्ट आली इथं सोलार रेडिएशनची डेफिनेशन लिहायची. इथं डेफिनेशन आली तर मी इथं इंट्रोडक्शन लिहित बसायचं का? लिहायची गरज नाही, कारण की डेफिनेशन म्हणजेच तुमचं इंट्रोडक्शन झालं. ठीक आहे. आणि देणे काय, डिस्क्राईब द सिग्निफिकन्स, याला अंडरलाईन करायची, सिग्निफिकन्स ऑफ सोलार रेडिएशन. ठीक आहे. आता इथं विचारलं सिग्निफिकन्स, 2 नंबरला आपल्याला सिग्निफिकन्स लिहायचं इन ऍग्रिकल्चर. मग ते ऍग्रिकल्चरशी रिलेटेडच असावा, नाहीतर जनरल त्याचं हे करत बसलोय आपण, जनरल गोष्टी लिहित बसलोय सोलार रेडिएशनचं, तर त्या इथं अपेक्षित नाही. इथं काय म्हटलं, इथं ऍग्रिकल्चर रिलेटेड टू ऍग्रिकल्चर झालं. आता या क्वेश्चन मध्ये तुम्हाला स्कोप असेल, इम्पॉर्टन्स असेल त्याचं, ठीक आहे, सिग्निफिकन्स म्हणजे इम्पॉर्टन्स, पण ऍडव्हान्टेजेस असेल, डिसएडव्हान्टेजेस असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल, त्या इथं लिहिणं गरजेचं नाही. जेवढं विचारलं तेवढं लिहायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता सर एखादा आयोगाचा नमुना संच आहे का? तो स्क्रीनवर घेऊन पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडचा कसा आराखडा असू शकतो ते समजून सांगा. आम्ही तर पाहिलंय, परंतु तुमच्या परिप्रेक्ष्यातून सांगा. शॉर्ट नोट्स कुठं विचारू शकतात? लेंदी क्वेश्चन, शॉर्ट क्वेश्चन जर उपलब्ध असेल तर कृपया स्पष्ट करा. ओके, त्याच्यावर पण आपण प्रयत्न नाही म्हणता येणार, करणारच आहे आपण त्या पण गोष्टी. मी तुम्हाला सांगतो, ऑलरेडी मी एक लेक्चर घेतलेलं आहे त्याच्यावर, आराखडा कसा असणार आहे आपला. पण एक समजून सांगण्याकरता मी एक थोडंसं अजून जाऊ द्या, एक अजून 2-3 लेक्चर होऊ द्या. नेक्स्ट टेस्टच्या आधी त्याच्यावर एक आपण लेक्चर घेऊया आणि तुम्हाला आराखडा व्यवस्थित समजून सांगतो. आणि नेक्स्ट टेस्ट आपण परत सब क्वेश्चन मध्ये आपण काय करू, त्याला डिवाइड करू. सब क्वेश्चन म्हणजे जे काही तुमचे मेन क्वेश्चन असेल, आता जसे आपण टाकत आहे, ठीक आहे, हे झाले तुमचे मेन क्वेश्चन आणि त्याच्यामध्ये लगेच आपण सरळ सरळ देते. तर आयोगाचा पॅटर्न कसा असणार आहे, आता हे जे काय आयोगाचा आराखडा असणार आहे त्यावेळेस आपण काय करणार, ते फायनल टेस्टला आपण त्या हे करणार आहे. आपली जी काही जानेवारी एंड असेल किंवा मंथ एंडला जी आपली मेन टेस्ट होणार आहे, त्याच्यामध्ये आपण त्या गोष्टी काय करणार आहे, मेन्शन करणार आहे. ओके, म्हणजे त्याप्रमाणे आपण आपली टेस्ट घेणार आहे. आता या ठिकाणी हेच टेस्ट पेपर तुम्ही असेच दिलेले सोपे जातील, पण याच्यामध्ये पण सब क्वेश्चन वगैरे करता येईल आपल्याला, ते आपण नेक्स्ट टेस्टला फॉलो करू.
हा कंक्लुजन हा वर्ड लिहायची गरज नाही ना लास्टला. हा लास्टला पॅरा करून तुम्ही लिहू शकता, कंक्लुजन असेल किंवा वर इंट्रोडक्शन वगैरे असेल, हे वर्ड तुम्हाला लिहायची गरज नाही. ठीक आहे सर, जे आन्सर चांगले लिहिलेले असेल ते ग्रुपवर टाका, म्हणजे आम्हाला कळल कसं लिहायचं. राईट. हा जे मी आता हे जे काही तुम्हाला पेपर प्रेझेंट केले हे मॉडेल आन्सर वगैरे तुम्हाला मी पाठवत जाईल ग्रुपवर. ठीक आहे, आणि मॉडेल आन्सर वगैरे तुम्हाला द्यायची गरज नाही. ओके, म्हणजे ठीक आहे बाबा, आपली टेस्ट पेपर जी आहे ती टेस्ट पेपर आहे, मग त्याचे मॉडेल आन्सर कुठे आहेत असं तुम्हाला प्रश्न पहिली गोष्ट कोणाला पडला नाही आणि पडू पण देऊ नका. कारण की पहिली गोष्ट काय मॉडेल आन्सर द्यायचे म्हणले तर मी काय करणार, मी तेच नोट्स मधलं कंटिन्यू उचलून तुम्हाला एक त्या क्वेश्चनचे ह्याचे क्वेश्चन आन्सर बनवून देईल. ठीक आहे, ते गरजेचं नाही, कारण की आपली तुम्हाला मी सांगितलं नोट्स आपली एकदम सिस्टमॅटिक आहे आणि क्वेश्चन आन्सर वगैरे व्यवस्थित क्वेश्चन आन्सर फॉर्म मध्येच नोट्स आहे, त्याच्यामुळे ते इफोर्ट्स फालतू इफोर्ट्स घ्यायची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट, जे काही बेस्ट पेपर असतील, जे बेस्ट पेपर असेल व्यवस्थित आन्सर लिहिलेला असेल, हेच मी तुम्हाला मॉडेल आन्सर शीट म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करेल. ओके. येस, जानेवारी एंडला पुण्याला टेस्ट होईल का? हो, पुण्याला आपली टेस्ट असणार आहे. पुणे, राऊरी आणि छत्रपती संभाजीनगर 3 ठिकाणी 3 सेंटर असतील आपले टेस्टचे आणि त्या ठिकाणी टेस्ट होईल. त्याच्यामुळे थोडीशी आता प्रॅक्टिस करा. आणि पुण्याची टेस्ट असेल ती पण तुम्हाला पहिली टेस्ट असेल जानेवारी, आपल्या जवळपास टोटल 5 टेस्ट आपल्याला कंडक्ट करायचे आहे. त्यानुसार आपण प्लॅनिंग करणार आहे. मंथ एंडला ती टेस्ट असणार आहे आपली. ठीक आहे. ऑफलाईन होईल का टेस्ट? हो, ऑफलाईन टेस्ट होईल आपली. ऑफलाईन टेस्ट होईल. ऑफलाईन ज्या काही मेन मंथ एंडच्या टेस्ट असणार आहे त्या ऑफलाईन पद्धतीने होईल. ओके, पुण्याला टिळक रोडला किंवा जो पेठेचा एरिया आपला तिथे आपली टेस्ट होईल. हा, नोट्स एकदम भारी आहेत सर, खूप मुलं फोन करून ताप देतात. ओके. हा, ही गोष्ट तेवढीच इम्पॉर्टंट आहे. तुम्ही बघितलेच असाल, तुम्हाला जेवढे ताप देतात तेवढे मला पण ताप देतात, पण फक्त नोट्स आपण अवेलेबल करून दिलेले नाही, फक्त नोट्स मुलांना. ठीक आहे. तुम्ही सेंटरला घ्या सर टेस्ट, तिन्ही सेंटरला. हा, सगळ्या टेस्ट सेंटरलाच होणार आहे, आपल्या सगळ्या टेस्ट आपल्या सेंटरलाच होणार आहे. ऑफलाईन पद्धतीने होईल आणि ऑनलाईन पद्धतीने पण होईल, त्यामध्ये नो डाऊट. सर, प्रत्येक वीकला आन्सर रायटिंग सेशन घ्या. येस, आता थोडंसं कसं होतं, सुरुवातीच्या काळाला काय होतं, म्हणजे सगळं शेड्यूल एकदम बिझी होतं नाही का, आणि मुलं पण असं पहिल्याच टेस्टला मला असं काही वाटलं नाही का मुलांकडून लगेच ह्या गोष्टी सांगाव्या त्यांना. आणि थोडंसं सुरुवातीच्या काळात बिझी पण शेड्यूल होतं, त्याच्यामुळे आता इथून पुढे आपली टेस्ट झाली का त्याच्यावर सेशन. आता बघा, आपली संडेला टेस्ट झाली, मुलांनी सोमवारी मंगळवारी टेस्ट पाठवल्या, मग त्याच्यातून अनालिसिस वगैरे केलं, मग एक थोडंसं टेस्ट झाल्यानंतर 1-2 दिवसांनंतर अशा पद्धतीने आपण तो सेशन अरेंज करणार आहे. ओके. हा, हो सर, सगळे नोट्स मागत आहेत. नोट्स म्हणजे आपला टॉप क्वालिटीचे नोट्स आहे, कारण की नोट्सला मी खूप इफोर्ट्स घेतलेले आहे. आपल्या नोट्स म्हणजे इकडचं तिकडचं कॉपी पेस्ट केलेलं नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ऑब्जेक्टिव्हच्या नोट्स तुम्हाला ऍज इट इज मी प्रोव्हाइड केलेलं नाही. ठीक आहे, एक बेसिक कंटेंट ऑब्जेक्टिव्हच्या बॅचचं माझ्याकडे होतच ते या सिलेबस प्रमाणे. ठीक आहे, बट आता वीडची जर तुम्हाला नोट्स बघितली तर वीडची तुम्हाला वाटणारच नाही की याच्या पलीकडे मी काय करावं म्हणून. वीडचीच नाही, सगळ्याच विषयाचे नोट्स एकदम प्रॉपर आहे. त्याबद्दल कुठली शंका ठेवू नका, आणि कुठलं मटेरियल तुम्ही रेफर पण करायची गरज नाही. त्यामुळे आपल्या कंटेंटवर 100% विश्वास ठेवा, कारण की मला माहिती आहे मी त्याच्यासाठी किती इफोर्ट्स घेतलेले आहेत. फॅकल्टीकडून नोट्स आल्यानंतर वैयक्तिक माझे पण त्याच्यामध्ये खूप इफोर्ट्स आहेत. ओके. पीडीएफ सेंड करूच नका. हो सर, सगळे नोट्स मागत आहे, पीडीएफ सेंड करू नका. आता पीडीएफ सेंड करू नका, ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण डिसिजन घेऊ, पण त्या नोट्स आता तुम्हाला प्रिंट तर पहिली गोष्ट करावंच लागणार आहे, ऍपवरच राहू द्या. बरं, बघू आपण. सर, नोट्स लीक झाल्या आहेत, 100% होणारच. बघा, पहिली गोष्ट, नोट्स ह्या तुमच्या पीडीएफ जरी दिल्या आणि हार्ड कॉपी मध्ये जरी तुम्हाला दिल्या असत्या नोट्स, तरी झेरॉक्स करायला किंवा स्कॅन करायला काही वेळ लागत नाही. ओके. हा, आणि दुसरी गोष्ट, एक बुकलेट. आता आपल्याकडे बुकलेट द्यावं ही लई मोठी डिमांड होती सुरुवातीला, म्हणजे सगळे मुलं बुकलेट करत होते. पण पहिली गोष्ट, बुकलेट जर मी केले असते, कारण मी सगळं अनालिसिस केलेलं आहे. नोट्स तयार करायला हे बॅचचं प्लॅनिंग गेल्या 7 महिन्यापासून सुरू आहे. बॅच सुरू व्हायच्या आधी 5-6 महिन्यापासून नोट्सचं हे प्लॅनिंग सुरू होतं. प्रयत्न माझा पण होता की तुम्हाला बुकलेट द्यायचा, पण मी जिथं ज्या नोट्सला फॅकल्टीकडून नोट्स आल्यानंतर मी कमीत कमी 2 दिवस माझे जातील असं धरलं होतं मी, तिथं जवळपास 7-7, 8-8 दिवस जायला लागले.
बायोटेक्नॉलॉजी सारखे विषय असन त्याच्यामध्ये माझे 8-8 दिवस गेलेले, 10-10 दिवस गेलेले, म्हणजे प्रत्येक विषयामध्ये एवढे दिवस गेले. आणि एक सिच्युएशन अशी आली की बेस्ट कंटेंट द्यायचं असेल तर बुकलेट जाऊ शकत नाही, हे मला कळलं. ठीक आहे, नाहीतर मग काहीतरी त्याच्यामध्ये हे करून काहीतरी कंटेंट टाकून बुकलेट मी पण प्रिंट केले असते. बट एक बेस्ट क्वालिटीचे बुकलेट द्यायचे म्हटलं तर म्हटलं हे शक्य नाही की आपण पोरांना बेस्ट द्यायचं असेल तर बुकलेट जाणार नाही. त्याच्यामुळे ते बुकलेट न देण्याचा निर्णय घेतला. ठीक आहे, आणि त्या पद्धतीने फी वगैरे पण कमी केली. ते तुम्हाला सगळ्या गोष्टी माहितीच आहे. आणि ठीक आहे, मग त्याच्यामुळे तुम्हाला ज्या बेस्ट नोट्स वाटत होते त्या फक्त बुकलेट केले नाही म्हणून. कारण की बुकलेट तयार करायचं किंवा बुक तयार करायचं सिंपल गोष्ट नाही. कमीत कमी बुक तयार करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये एवढे इफोर्ट्स घ्यावे लागतात की म्हणजे अल्टिमेट. आणि नोट्स पहिल्यापासूनच असन, एफएसओच्या नोट्स असतील, सुरुवातीच्या ॲग्रीच्या पण नोट्स वगैरे असतील. एफएसओच्या नोट्स म्हणजे आपला तर मी काही माझी अतिशयोक्ती वगैरे करत नाही. पण नोट्समध्ये पहिल्यापासून नोट्समध्ये खूप इफोर्ट्स आम्ही घेतो. ठीक आहे, कारण की नोट्सच हे असतं, कारण की तुम्ही सगळे क्लास लावत असतात म्हणजे क्लास क्लास तुमच्यासाठी देव असतो. तुम्ही क्लास जे सांगाल ते. मग तुम्हाला त्याच्यातलं किती गोष्टी माहीत असू द्या, नसू द्या. आम्ही जे सांगाल ते तुम्ही फॉलो करत असता. त्याच्यामुळे एक चांगलं कंटेंट देणं हे पहिलं गोष्ट आमची म्हणजे कोणता पण क्लास असू द्या, त्यांचं ते कर्तव्य असतं. मग कुठेतरी क्वालिटी मेंटेन ठेवायची. ठीक आहे, आणि तुम्ही आता जसं नोट्स करत आहेत. ठीक आहे, तुम्हाला बेस्ट नोट्स वाटतच आहे, त्याबद्दल काही शंका नाही. तुम्ही सिलेबस मधला कोणता पण पॉईंट बघा, तो तुम्हाला नोट्समध्ये 100% सापडणारच. ठीक आहे. अमर अमर म्हणतात की मला अकोल्यावरून पीडीएफ आल्या. ठीक आहे, आता तो आपल्या हातात नाही पार्ट. ठीक आहे, तो आपल्या हातात पार्ट नाही. प्रत्येकाने ती काळजी घेतली पाहिजे, कारण की ठीक आहे, त्याच्यामध्ये स्वार्थीपणा वगैरे ह्या गोष्टी नाही. एक तुम्ही काहीतरी त्याची स्वतः व्हॅल्यू पे केलेली. ठीक आहे, मग ती व्हॅल्यू तुम्ही व्हॅल्यू पे केली तर मग ते बेनिफिट पण तुम्हालाच झालं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर कोणीतरी लीक करत आहेत. येस. कसेही केला तर करणारे कसेही करू शकतात, राईट. मी तुम्हाला सांगितलं का बुकलेट जरी प्रिंट केलं असतं तर ते झेरॉक्स करायला किंवा स्कॅन करायला टाइम लागत नाही. आणि आज खूप साऱ्या गोष्टी आल्यात नवीन. ठीक आहे, मग तुमचं किती हार्ड कॉपी मध्ये असलं तर 1 मिनिटात स्कॅन होतं, 1 मिनिटात वर्ड मध्ये कॉपी होतं. ह्या गोष्टी तुम्हाला सांगायची गरज नाही. पीडीएफ शेअर केल्या तरी पीडीएफ ला कोड टाकता येतो, तसा झाला तर बघा. ठीक आहे, इथून पुढे मी तो ट्राय करतो. हा, कोड वगैरे मिनिमम स्प्रेड होऊ शकतो, कोड वगैरे टाकला तर. ठीक आहे, त्या गोष्टी ट्राय करू आपण नेक्स्ट टाइम. नेक्स्ट इथून पुढचं जे कंटेंट येईल त्याच्यामध्ये. चला, अजून कोणाचा काही प्रश्न वगैरे? आता ज्या गोष्टी आपण डिस्कस केल्यात, ठीक आहे, त्या तुम्ही फायनल टेस्ट साठी इम्प्रुव्हमेंट असणार आहे आपली. ओके, आणि आता जे आपण प्रेझेंटेशन वगैरे बघितलं, कसं करायचं, काय गोष्टी ह्या सगळ्या आपण बघितल्यात, ह्या तुम्ही फॉलो करायच्या प्रत्येक येणाऱ्या वीकली टेस्टला. आणि एक आपली अल्टिमेट जे मंथली टेस्ट असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी इम्प्रूव्ह करत त्या टेस्टमध्ये आल्या पाहिजे. आणि ही पहिली टेस्ट असेल येणार 1 मंथची, आणि त्याच्यानंतर लास्टला येणारी जी काही आपली टेस्ट असेल त्याच्यामध्ये खूप सारा फरक असणार आहे, जमीन आसमानाचा फरक असणार आहे. हे मी तुम्हाला शुअर सांगतो. पहिल्या टेस्टला एफएसओला पहिल्या टेस्टला असे विद्यार्थी होते की त्यांना त्यातलं म्हणजे 200 पैकी 20-20, 25-25 मार्क पडायचे. ठीक आहे, आणि लास्ट टेस्टला एवढी इम्प्रुव्हमेंट झाली त्यांच्यामध्ये. ठीक आहे, लास्ट टेस्टला एवढी इम्प्रुव्हमेंट झाली की ती मुलं म्हणजे आता फायनल पण आहे, मी नाव पण सांगेन तुम्हाला बॅचचे जे विद्यार्थी आहेत ते. ठीक आहे, फायनल पण असतील. ओके, आणि टेस्टला मी तुम्हाला कदाचित ग्रुपला बघितलं असेल, टेस्ट तुम्ही द्यायच्यात. टेस्टचा एवढं बेनिफिट होतो, मी तुम्हाला सांगतो. एफएसओ बॅचचे जवळपास 283 प्लस विद्यार्थी आपले इंटरव्ह्यूला क्वालिफाय, जवळपास 600 पोरं क्वालिफाय झालेत. 50% जवळपास आपली मुलं आहेत त्याच्यामध्ये. आणि जे टेस्ट कंडक्ट केलेले, जे टेस्टचे बॅचचे विद्यार्थी, म्हणजे प्रत्येक विद्यार्थी मेन्सला इंटरव्ह्यूला बसलेला आहे. ओके. हा, एकदा जानेवारीच्या टेस्टचा सिलेबस शेअर करा. ठीक आहे, फायनल जी टेस्ट असणार आहे, जो काय आपला सिलेबस कव्हर होत चाललाय, जो कव्हर झालेला सिलेबस आहे तो सगळा त्या टेस्टला असणार आहे. ओके, आणि ते थोडस एक टेस्टच्या 8 दिवस आधी ऍक्च्युअली कम्प्लीट काय सिलेबस असेल ते मी तुम्हाला सांगून देईल. बट आता जो आपला कव्हर झालेला पार्ट आहे तो सगळा आपला टेस्टसाठी असेल, म्हणजे प्रिपरेशन करता येईल. ओके, गुड. मी सांगेल तुम्हाला त्या गोष्टी. अजून कमेंट करा फास्ट मध्ये, वेळ होत चाललाय, म्हणजे आपल्याला थांबायला नाही. तर मेट्रोलॉजी मध्ये 2 टॉपिक राहिलेत. कोणते राहिले टॉपिक? मेट्रोलॉजीचे झाले सगळा पार्ट. आर्टिफिशियल रेनचा टॉपिक राहिलाय. नाही, झालाय, आर्टिफिशियल रेनचा टॉपिक झालाय.
झालाय. तो लेक्चर खालीवर झाला असं अपलोड करायचं, मी चेक करतो. ठीक आहे, खालीवर झाला असं लेक्चर अपलोड करतो, मी ते बघतो, चेक करतो. ओके. एक्सटेन्शनचा एक लेक्चरचा पार्ट राहिला, तो पण होऊन जाईल. चला कमेंट करा फास्ट मध्ये. अजून कोण आहे? सगळेजण कमेंट करा, एक एक कमेंट करा, मग आपल्याला कन्क्लूड करायला सेशन. हा, असं इंटरॅक्टिव्ह सेशन घेत चालला. हो, 100% घेऊया. थोडंसं आतापर्यंत थोडंसं बिझी काम होतं, त्याच्यामुळे थोडंसं इंटरॅक्टिव्ह. आणि जनरली मी ह्या गोष्टी डिस्कस करत असतो लाईव्ह लेक्चर मध्ये, जनरली गोष्टी डिस्कस होत असतात. बट एक आपण होल आन्सर रायटिंग वर हा आपण 2 टेस्ट झाल्यानंतर 3 टेस्ट झाल्यानंतर आन्सर रायटिंग वर सेशन घेतला. प्रत्येक आता वीकली आपण असे सेशन घेणार आहेत. आता नेक्स्ट मंडेला, ठीक आहे, संडेला किंवा मंडेला एक अजून आन्सर रायटिंग वर आपले अक्षय सर आहेत, ते एक सेशन घेईल. तो सुद्धा लाईव्हच आपण ठेवूया, तो सुद्धा तुम्ही अटेंड करा. ठीक आहे. नेक्स्ट टेस्टसाठी, ठीक आहे, आता आपण मंडेला टेस्ट घेतली होती कारण की संडेला आपले फुल लेक्चर होते. ठीक आहे, आता पण येणारी टेस्ट आपली मंडेला असेल किंवा संडेला पण आपण करूया. ठीक आहे, आता आपण कोणता टॉपिक सुरू केलाय? विडचे रिमेनिंग टॉपिक. हे पहिली गोष्ट एक टेस्टला राहील. आणि दुसरी गोष्ट इकोलॉजीचे टॉपिक राहील. मागे सॅटर्डे संडेचे इकोलॉजीचे लेक्चर झाले. परत आता पण आपले येणारे सॅटर्डे संडेला, संडे मंडेला लेक्चर होतील इकोलॉजीचे. ते 2 टॉपिक, ते झालेले इकोलॉजीचे टॉपिक, विडचे रिमेनिंग टॉपिक आणि स्कीमचा पण पार्ट आपण सुरू करायचा प्रयत्न करत आहे. तर हे 3 विषय आपण जे झालेले टॉपिक आहे ते काय राहणार आहेत आपले टेस्टला राहील. म्हणजे जनरली बघा, टेस्ट जी आहे आपली, जे झालेले पार्ट होत आहेत त्याच्यावरच आपली टेस्ट असते. कमेंट करा, कमेंट नसेल तर थांबायचं का? एकदा ओके येऊ द्या सगळ्यांकडून, मग थांबू आपण. चला थांबूया आपण. गुड नाईट.